पारंपरिक दारू आहे. आजचा दिवस दारूच्या पहिल्या गोट्यापासून दूर आहे. 12 रूढी यावर मला शेअर करायला सांगितलं आहे. बऱ्याचदा मी कोणत्याही समूहामध्ये किंवा आंतरसमूह आयोजित कार्यक्रमाला जातो तेव्हा तिथे जे हे कसे घडते वाचलं जातं ते मागून घेतो आणि सुचवतो की यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्यात बदल करायला हवे. काही वर्षांनी पुन्हा तिथे आमंत्रण येतं आणि पुन्हा गेल्यानंतर जे आहे तसंच असतं, बदल करत नाही आपण. त्यामुळे आमच्या ठाण्याचे सतीश एम म्हणायचे, नोव्हेंबरमध्ये आपण थँक्स गिव्हिंग मंथ म्हणून आपण रूढींवरती बऱ्याच समूहामध्ये शेअरिंग ठेवतो. तर आमचे ठाण्याचे सतीश एम म्हणायचे की नोव्हेंबर महिना म्हणजे रूढींचं श्राद्ध घालायचा महिना. म्हणजे आपण फक्त त्याच्यावरती बोलतो, सभासद शेअरिंग करतात, पुढे काही नाही. एक अनुभव शेअर करेन, नाव सांगणार नाही कुठे ते, कोणाचं बदनामी करायचा हेतू नाही, काय चुकतंय ते सांगण्याचा हेतू आहे. एका आंतरसमूहाच्या वर्धापन दिनाला मी गेलो होतो. रूढींचं महत्त्व हाच विषय होता. कंठशोष करून 1-1.25 तास मी शेअर केलं. माझं शेअरिंग झाल्यानंतर तिथल्या एका ओल्ड टायमरला शेअरिंग हवं होतं, म्हणजे त्या नियोजित नव्हतं पण त्यांना हवं होतं म्हणून त्यांना शेअरिंग दिलं आणि त्यांनी शेअर केलं की काही वर्षापूर्वी आम्ही आंतरसमूह सुरू केला जो बंद पडला, पण आम्ही काही रूढीबिडी पाळल्या नाही. रूढीबिडी पाळत बसलो असतो तर आंतरसमूह सुरू व्हायला वेळ झाला असता. आम्ही रूढीबिडी ठेवल्या बाजूला आणि आंतरसमूह सुरू केला. एवढीच उपस्थिती होती आणि टाळ्यांचा कडकडाट. मला प्रश्न पडला, मग मी 1.25 तास बडबड केली त्याचं काय म्हणजे अर्थ आहे का नाही आहे, की हा माणूस जुना सभासद सांगतोय की आम्ही रूढी मोडून सगळ्या रूढी बाजूला ठेवून आम्ही आंतरसमूह, आता तो आंतरसमूह बंद पडला. रूढींचं पालन न केल्यामुळे, याच्या तत्वांचं पालन न केल्यामुळे परिणाम काय होतो तोही त्यांनी स्वतःच सांगितलं की आंतरसमूह बंद पडला. आणि मी वर्धापन दिनाला गेलेलो पुन्हा एकदा आंतरसमूह सुरू झाल्यानंतर. तर दुर्दैव हे आहे की रूढींवरती शेअरिंग होतात, रूढींवरती सांगितलं जातं, पण सभासद या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतात असं दिसतं त्या एका अनुभवातनं. आता एक रूढी आणि दुर्दैवाने पुन्हा एकदा भाषांतर आपण जे केलेलं आहे, लिटरेचरवरती आपला बराचसा कार्यक्रम आधारलेला असतो आणि भाषांतर जे करून घेतलेलं आहे बिग बुकचं मराठीमध्ये, आणि हे कसे घडते आपण क्लासरूममध्ये वाचतो त्याचं सुद्धा भाषांतर चुकलेलं आहे. जेव्हा मी हे सांगतो तेव्हा बरेच जण म्हणतात हा ठीक आहे ना, बाल की खाल क्यों निकालताय, आहे ना पुढे चल. पण चुकीचं भाषांतर म्हटल्यानंतर पूर्णपणे चुकीच्या मार्गाने आपण वाटचाल करतो. अर्थ बरोबर लागला पाहिजे. जे काही आपल्या सहसंस्थापकांनी आणि तेव्हाच्या सभासदांनी काही तत्व बनवलेली आहेत त्याचा अर्थ बरोबर लागायला पाहिजे. जर अर्थ बरोबर लागत नसेल तर आपण चुकीच्या मार्गाने जाणार आहोत. तर 12 रूढी आहेत ज्या एच्या सुरक्षेसाठी आहेत. आणखीन एक, मी 2009 मध्ये एमध्ये आलो. आणखीन एक दुर्दैवाची गोष्ट, सर्व्हिस वर्कशॉप असेल किंवा सेवा हा विषय असेल तर हमखास रूढींवरती शेअरिंग दिलं जायचं. कोणाला तरी बोलवून सेवा सर्व्हिस वर्कशॉप आहे, रूढींवर बोल. मी एकदा विचारलं होतं की पायऱ्या या रिकव्हरीसाठी आहेत, रूढी या एच्या सुरक्षेसाठी आहेत, सेवेसाठी 12 सेवा तत्व आहेत, त्याच्यावर कोणीच बोलत नाही. अक्षरशः लॉकडाऊन पर्यंत तरी माझ्या माहितीप्रमाणे क्वचित 1-2 कोणी सभासद असतील जे सेवा तत्वांवर अनुभवातून बोलू शकत होते. त्यामुळे सेवा तत्व ही सेवेसाठी आहे, रूढी या एकूण एच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे एची सुरक्षा महत्वाची आहे. आणि हे तेव्हा वाटणार आहे जेव्हा ए आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमस आहे तर मी आहे ही भावना असेल. दारू थांबल्यानंतर माझा एक स्पॉन्सी मला विचारायचा की या कुबड्या घेऊन किती दिवस चालायचंय. म्हणजे त्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमस नको होती, दारू थांबलं बस झालं, माझं आयुष्य आहे, पडले बाहेर, नोकरी आहे, फॅमिली आहे, बाहेरची मजा आयुष्यात आहे, तीच करायची मला. तर या कुबड्या किती दिवस घेऊन चालायच्या असं त्यांनी मला विचारलेलं. एक ठामपणे डोक्यात असायला पाहिजे की अल्कोहोलिक्स अनॉनिमस आहे तर मी आहे, ही भावना असल्याशिवाय रूढी पाळायचं काही विचार येत नाही. मला आठवतंय मी एका बंदिस्त कम्युनिटीमध्ये राहायचो आणि 2 गटांमध्ये हाणामारी झाली जाम. आणि त्या दिवसापर्यंत आम्ही एकमेकांचं थोबाड पण बघितलेलं नव्हतं. त्या एरियात आम्ही त्या कम्युनिटीमध्ये राहत होतो, गेटेड कम्युनिटी म्हणजे कंपाऊंड मधला वसाहत होती.
2 गटांमध्ये मारामाऱ्या झाल्यानंतर मग आम्ही एकत्र आलो आणि तेव्हा चेहरे कळले, अरे हा तू आहेस, हा तू आहेस. म्हणजे सुरक्षा, जेव्हा जीव धोक्यात येतो तेव्हा सुरक्षेचा आपण विचार करतो आणि साठी तेवढी सुरक्षा सातत्याने महत्वाची आहे, कारण आपल्याकडे नियम नाही आहे. एखाद्याने ची तत्व पाळली नाही आणि त्याला सांगितलं आता उद्यापासून तू 15 दिवस मध्ये यायचं नाही, बस विषय संपला. चिठ्ठी बनवली, आपले विश्वस्त आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी चिठ्ठी बनवली की उद्यापासून यांनी 15 दिवस मीटिंग करायची नाही मध्ये. तर भयानक नुकसान झालं असतं, पण किमान ती दहशत असते की अरे तत्व मोडली तर यायला मिळत नाही. आपल्याकडे नियम नाही आहेत, त्यामुळे रूढी पाळायला पाहिजे. आणखीन एक गैरसमज नाहीये, पण जे सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याचा विपर्यास केला जातो, ते म्हणजे मध्ये काही मस्ट नाहीये. कसं आहे, मी मध्ये येण्याआधी मला माझ्या बायकोनी, आईनी, सगळ्यांनी सांगितलं की अरे जे काही तुझं आयुष्यात चाललंय ना, तू मरणार आहे आणि नाही गेलास तरी उद्या रस्त्यावर येणार आहे, ते लक्षात ठेव. मी काय केलं, दुर्लक्ष केलं, गेलात केलं. तर दारुड्याचं हे नेचर असतं, त्यामुळे हे केलंच पाहिजे असं सांगितल्यानंतर आपल्या सुरुवातीच्या सभासदांना वाटलं कोणी बेवडा येणारच नाही. जर हे सांगितले हे नियम आहेत, हे पाळले नाहीत तर येऊ नकोस, तर येणारच नाही. म्हणून वेगळ्या प्रकारे सांगितलं गेलं की हे केलं पाहिजे, नाही केलास तर मरशील. आता तेवढं मात्र दारुड्याला डोक्यात शिरत नाही का काय मला माहिती नाही, की हे केलं नाही, की 12 पायऱ्यांचं पालन केलं नाही तर मरशील किंवा धोक्यात येईल तुझं जीवन. तसंच रूढींच्या बाबतीत सांगितलेलं आहे की समूह आजारी पडेल आणि मरेल. मी नाही म्हणत आहे, सहसंस्थापकांनी सांगितलं रूढींचं पालन केलं नाही तर समूह आजारी पडेल आणि मरेल. तर समूह म्हणून चालत असेल तर प्रत्येकाने विचार करावा आणि त्यासाठी ठामपणे मनात असं पाहिजे की अल्कोहोलिक्स अनॉनिमस असेल तर मी आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमस बंद पडली तर मी मरणार आहे, हे ठामपणे मनात असेल तर मी च्या सुरक्षेचा विचार करणार आहे. तिसरा एक मोठा गैरसमज म्हणण्यापेक्षा रूढी मोडणाऱ्यांची ती पळवाट आहे असं मी म्हणतो. ज्यांना रूढी मोडायच्या आहेत त्यांच्यासाठी ती उत्तम पळवाट आहे, ती म्हणजे चुका आणि शिका. खरं म्हणजे चुका आणि शिका हे रिकव्हरीसाठी तत्व आहे, माझ्या सुधारणेसाठी तत्व आहे. कारण मी सुधारणेच्या बाबतीत जेव्हा खेळ करतो तेव्हा नुकसान माझं एकट्याचं होतं, तुमचं कोणाचंच होत नाही नुकसान. मी जर उद्या जाऊन प्यायलो तर नुकसान केवळ माझं एकट्याचं होणार आहे. जोपर्यंत मी अनामिकता पाळतो तोपर्यंत ला गालबोट पण लागणार नाही. पण जर रूढी मोडल्या तर सामूहिक नुकसान होणार आहे. त्यामुळे चुका आणि शिका ही पळवाट अतिशय सहजपणे रूढी मोडणारे वापरतात, तरी सुद्धा वापरायला हरकत नाही. ती पळवाट किंवा ती एक्सक्यूज वापरायला हरकत नाही चुका आणि शिकाची. पण चुका म्हटलेलं आहे, गुन्हे करा आणि त्यातून शिका म्हटलेलं नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळी काहीतरी करताना ही चूक आधी झालेली आहे का आणि रूढीवरती त्याबाबत काय कोणी बोललेलं आहे का, रूढी माहीत असल्या पाहिजेत. चेअरपर्सननी आता सांगितलं. आणखीन एक गोष्ट माहीत असली पाहिजे की परस्पर रूढींच्या परिघात बसत नाही किंवा परस्पर रूढींच्या व्याख्येत बसत नाही. अशा गोष्टी कॉन्फरन्समध्ये जेव्हा चर्चेला येतात तेव्हा त्यावरती काही निर्णय घेतले जातात जे सूचक असतात. मध्ये कंपल्सरी म्हणजे असं शिक्षा नसल्यामुळे कंपल्सरी काहीच नाही आहे. त्यामुळे अशा गोष्टी सूचक असतात की ज्या रूढींच्या परस्पर परिघात बसत नाहीत त्याला म्हणतात ॲडवायझरी ॲक्शन्स. आणि बऱ्याच गोष्टी ॲडवायझरी ॲक्शन्समध्ये बसतात. आता मी ठाण्याहून भायखळ्याला आलो आणि परत ठाण्याला जाणार आहे तर माझा जो प्रवास खर्च झाला तो आयोजक देऊ शकतात. हे मी नुसतं म्हटलं तर बरेच जण म्हणतात हो 7व्या रूढीचा भंग. पण जेव्हा एखादी गोष्ट परस्पर परिघात बसत नाही, 7व्या रूढीच्या समजा ही परिघात परस्पर बसत नाही, मग त्यावर कॉन्फरन्समध्ये चर्चा होते आणि मग ॲडवायझरी ॲक्शन्समध्ये अशी सूचना दिली जाते की द्यायला हरकत नाही, सेल्फ सपोर्टच्या तत्वात बसतं. कारण तो आमंत्रित वक्ता आहे, मला देऊ नका, दिलेलं नाही आहे, नाहीतर कोणाला तरी वाटेल मला प्रवास खर्च दिलाय म्हणून. तर अशा गोष्टी ॲडवायझरी ॲक्शन्स ते पुस्तक GSO मध्ये तुम्हाला मिळेल. जर तुम्ही मागितलं तर ते पुस्तक छापील असतं, त्याच्यामध्ये ह्या ॲडवायझरी ॲक्शन्स फार वर्षांपासून कॉन्फरन्समध्ये झालेले निर्णय त्यामध्ये आहेत. तर एक गैरसमज असतो की नॉन मेंबर जो सभासद नाही तो सभेत बोलू शकतो का. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या परस्पर रूढींच्या परिघात त्याची व्याख्या करता येत नाही, मग ते ॲडवायझरी ॲक्शन्समध्ये येतं. म्हणून रूढींची माहिती पाहिजे आणि ॲडवायझरी ॲक्शन्स पण जे आहेत त्याचं वाचन पाहिजे, माहिती पाहिजे. मी बऱ्याच वेळा व्हॉट्सॲप ग्रुपवरती
त्याची सॉफ्ट कॉपी अवेलेबल आहे. A.org जे न्यूयॉर्कचं GSOचं वेबसाईट आहे त्याच्यावरती ॲडवायझरी ॲक्शन्सची सॉफ्ट कॉपी अवेलेबल आहे. ती मी लिंक बरेच वेळा वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो की ॲडवायझरी ॲक्शन्स वाचा. आता दुर्दैवाने इंग्रजीमध्ये आहेत आणि आपल्याकडे त्या ॲडवायझरी ॲक्शन्सचं भाषांतर झालेलं नाही आहे अजूनही कुठच्याही स्थानिक भाषेमध्ये. तर ती एक गोष्ट आहे. आपल्याकडे आत्तापर्यंत सर्व्हिस मॅन्युअलचं भाषांतर झालेलं नव्हतं जे आता काही काळापूर्वी झालेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी तर एकदा कोणाला तरी म्हटलं होतं की अरे सर्व्हिस मॅन्युअलचं भाषांतर बिग बुकच्या आधी व्हायला पाहिजे होतं, कारण हे जिवंत राहिली तर मी राहीन असं आहे ना. म्हटल्यानंतर सर्व्हिस मॅन्युअलचं भाषांतर आधी व्हायला पाहिजे होतं बिग बुकच्या, पण ते तसं झालेलं नाही आहे. एक एक रूढी आपण बघूया. मला सांगितलंय की तुम्ही जितका वेळ लागेल तितका घ्या, पण मी 15 दिवसापूर्वी चंद्रपूरला आमचं वर्कशॉप झालं तेव्हा जवळपास सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 पर्यंत उभा होतो. तर आता पायाला सूज येते माझ्या, म्हणून मी फार वेळ उभा राहू शकणार नाही, पाय दुखायला लागतो. त्यामुळे जो आवश्यक वेळ आहे तेवढा घेईन आणि थांबीन तुम्हाला कंटाळा यायच्या आधी. पहिली रूढी हे जे आज मीटिंगच्या आधी वाचलं गेलं हे आंतरसमूहाचं इथले आहे. साऊथ मुंबई आंतरसमूहाचं का समूहाचं आहे माहिती नाही मला. आमचे सर्वांचे कल्याण प्रथम, व्यक्तिगत सुधारणा याच्या ऐक्यावर अवलंबून आहे. ही पहिली रूढी आपल्या मीटिंग्समध्ये वाचली जाते. आता आमच्याकडे मी नवीन असताना एक ओल्ड टायमर जे आता 40 वर्षाच्या पेक्षा अधिक मध्यमुक्त आहेत, म्हणजे तेव्हा जवळपास 25-26च्या पुढे मध्यमुक्त असतील, ते वाचायचे आमचे सर्वांचे कल्याण प्रथम व्यक्तिगत सुधारणा याच्या ऐक्यावर अवलंबून आहे. म्हणजे पुन्हा एकदा मध्ये जे कॉमा घातलाय तो तोडफोड करून माझी सुधारणा जर मी बघत राहिलो आणि एकडे बघितलं नाही तर हे मरणार आणि मग माझी सुधारणा करायला एक शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ते वाचता चुकीचं आहे. मी ते दाखवून द्यायचा प्रयत्न केला हे तुम्ही वाचताय चुकीचं आहे, पण कालांतराने रिवायव्हर समूह ठाण्यामध्ये हेच इंग्रजीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, म्हणजे मूळ इंग्रजी आहे त्याच्यात सुद्धा उपलब्ध आहे. ते एकदा वाचण्याचा योग आला मला, मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं हे भाषांतरच चुकलेलं आहे. आमचे सर्वांचे कल्याण प्रथम हे असूच शकत नाही. ह्याच्यावरती मी कायम जे उदाहरण देतो ते म्हणजे माझं कल्याण कशामध्ये आहे, तर मी ए मध्ये आलो तेव्हा माझा धंदा बंद पडायला आलेला. तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी काहीतरी मार्ग दाखवला ज्यामुळे माझा धंदा वाचेल, तर माझं कल्याण आहे त्यामध्ये. कारण तरच मी पुन्हा उभा राहील ना, दारूपासून लांब राहील पण तरच मी उभा राहील. माझी बायको सोडून जाणार होती, तिला जर कोणी कन्व्हिन्स केलं की अरे सोडून जाऊ नको आता हा दारू थांबवणार आहे तरच माझं कल्याण होईल. म्हणजे माझं कल्याण केवळ दारू थांबण्यावरती अवलंबून नाहीये. बरेच ऍस्पेक्ट्स आहेत माझ्या कल्याणाचे, बरेच पैलू आहेत. पण माझं कल्याण अल्कोहोलिक्स अनॉनिमस बघायला गेली तर काही सभासद घटस्फोटीत आहेत, काही अविवाहित आहेत, काही विदूर आहेत, त्यांचा काही संबंधच येत नाही. समजा एक इथे खास मीटिंग माझ्या कल्याणासाठी ठेवली की बायको सोडून जात असेल तर काय करावं. आता कुठच्या तरी ग्रुपमध्ये स्त्रियांसाठी जे प्रकरण आहे बिग बुक मधलं त्याच्यावरती मीटिंग झाली. खरं म्हणजे त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. 2 एम्प्लॉयर्स 2 वाईफ्स या प्रकरणांचा आपल्याशी काही संबंध नाही. बिग बुक हे दारुड्यांसाठी आणि पूर्ण समाजासाठी लिहिलेलं आहे, त्यामुळे ती प्रकरणं समाजातल्या लोकांसाठी आहेत, आपल्याशी नाही. एनिवे, तर प्रत्येकाच्या कल्याणाचे बरेच मुद्दे असतात. ते सगळं कल्याण जर अल्कोहोलिक्स अनॉनिमस करत राहिली तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं मूळ हेतू आहे तो बाजूलाच राहील, तेच रूढी सांगतात. त्यामुळे मूळ जे इंग्रजी आहे ते काय म्हणतं की यार कॉमन वेलफेअर फर्स्ट. कॉमन वेलफेअर म्हणजे काय, वेलफेअर म्हणजे काय तर उद्धार. मग कशाचा उद्धार, तर जी समस्या आहे त्याचं निराकरण म्हणजे उद्धार. तर सामायिक समस्येचं निराकरण हे पहिल्या रूढीचं जे तत्व आहे ते सामायिक समस्येचं निराकरण. आता सामायिक समस्या म्हटल्यानंतर काय, जी समस्या मला आहे, इथे बसले चेअरपर्सन आहेत, नंतरचे स्पीकर आपले ट्रस्टी आहेत ते आहेत, आणि जे सगळे स्वतःला हे सभासद म्हणतात त्या सगळ्यांना सामायिक कॉमन समस्या काय आहे तर अल्कोहोलिझम, मद्यपाश. त्यामुळे या मद्यपाश या समस्येचं जे सगळ्यांना आहे, जे स्वतःला हे सभासद म्हणतात, त्याचं निराकरण कॉमन वेलफेअर फर्स्ट म्हटलंय, सर्वांचं कल्याण नाही. आणि म्हणूनच पुढे म्हटलेलं आहे की व्यक्तिगत सुधारणा याच्या ऐक्यावर अवलंबून आहे. व्यक्तिगत सुधारणा म्हणजे माझं हे जे सगळं कल्याण मला आवश्यक आहे, माझी बायको सोडून जायला निघाले ती थांबायला पाहिजे, मुलीच्या शिक्षणाला फीचे पैसे उरले नाहीत ते जमा करून भरायला पाहिजेत, व्यवसाय पुन्हा उभा राहायला पाहिजे, माझं दारू पिऊन पिऊन आरोग्य खराब झालेलं आहे ते पुन्हा नीट व्हायला पाहिजे. हे सगळं व्हायला पाहिजे असेल तर मी दारूपासून लांब राहायला पाहिजे.
आणि मी जर दारूपासून लांब राहायला पाहिजे असेल तर ए जिवंत राहायला पाहिजे. एच्या एकतेवर अवलंबून आहे असं स्पेसिफिकली का म्हटलेलं आहे? कारण ते 9व्या रूढीत आपल्याला दिसेल की आपलं ऑर्गनाइज स्ट्रक्चर नाही आहे. प्रत्येक समूह हा स्वायत्त आहे, त्यामुळे एच्या एकतेवर म्हटले. एकच समूह जिवंत राहून चालणार नाही, सगळे समूह जिवंत राहायला पाहिजेत, म्हणून इथे एकतेवर उल्लेख केलेला आहे. नाही तर एच्या जिवंत राहण्यावर अवलंबून आहे असं त्या रूढीत म्हटलं असतं. एकतेवर म्हटलेलं आहे कारण 9व्या रूढीमध्ये आपल्याला ते लक्षात येईल की आपण कोणीही कोणाचे गुलाम नाही आहोत किंवा कोणी कोणावरती आधिपत्य आपण करत नाही, आपण सगळेजण स्वायत्त आहोत. त्यामुळे हे असं म्हटलेलं आहे की आमच्या सामायिक हिताला प्राधान्य. तर हा बदल कदाचित करून घ्याल आवश्यक आहे, कारण हे रोज वाचलं जातं, रोज कानावरती पडतं. त्यामुळे सर्वांचे कल्याण प्रथम नाही, आमच्या सामायिक हिताला प्राधान्य आणि व्यक्तिगत सुधारणा ही एच्या ऐक्यावर अवलंबून आहे. त्यामुळे एचं प्रत्येक काम सामायिक हिताला प्राधान्य म्हणजे काय? आता इंग्लिशमधले काही शब्द जेव्हा आपण मराठीत अनुवादित करतो, प्राधान्य म्हटल्यानंतर मग त्याचा अर्थ असा होतो की आधी जो महत्त्वाचा विषय आहे तो घ्या आणि मग नंतर बाकीचे विषय घ्या. तर तसं नाही आहे. प्राधान्य म्हणजे फक्त ह्याला महत्त्व द्या, बाकी कशालाही महत्त्व देऊ नका. इथे प्राधान्य शब्दाचा तो अर्थ आहे की फक्त या गोष्टीला महत्त्व द्या, सामायिक हिताला, बाकी कशालाही महत्त्व देऊ नका. त्यामुळे आपल्याकडे बरेचसे जे विषय होतात, आर्थिक नियोजन, त्यानंतर बाई बाटली जुगार असे वगैरे विषय जे अल्काथॉन आणि नाईट व्हिजनला असतात, ते जर मद्यपाशाशी निगडीत अनुभव कथन नसेल, आर्थिक नियोजन हा विषय असू शकतो याचा, मद्यपाशाशी निगडीत पाहिजे. माझ्या पैसेचा प्रॉब्लेम जो आहे तो मद्यपाशाशी निगडीत पाहिजे, तेवढेच अनुभव मी इथे सांगू शकतो. पण लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि FD मध्ये ठेवा, मी 1-1 रुपया डब्यात साठवून FD काढल्या, ह्याचा अल्कोहोलिक अनॉनिमसच्या कार्यक्रमाशी काही संबंध येत नाही. म्हणूनच असे विषय ठेवताना सावधपणे ठेवायला पाहिजे. प्रत्येक विषय हा मद्यपाशाशी निगडीत पाहिजे. बाईचा प्रॉब्लेम जर असेल तर तो मद्यपाशाशी निगडीत पाहिजे. बाईचा प्रॉब्लेम हा मद्यपाशा व्यतिरिक्त सुद्धा असू शकतो. मला असे काही जण माहिती आहेत जे दारू कधीच पेलेले नाही आहेत, पण त्यांना ती समस्या आहे, त्यांना ते व्यसन आहे, समस्या आहे. त्यामुळे ही पूर्णपणे वेगळी समस्या असू शकते. पण जे अल्कोहोलिकचे प्रॉब्लेम्स रिलेटेड टू अल्कोहोलिझम, बाईचे प्रॉब्लेम्स आहेत, ते जेव्हा आपण बाई या विषयावरती, म्हणजे बाई समस्या, बाई म्हणजे आता आपल्याकडे स्त्री पुरुष असं म्हणतो आपण, त्यामुळे बाईचे प्रॉब्लेम म्हणजे लैंगिक समस्या ज्या आहेत. आता इथे कोणी स्त्री ए मेंबर दिसली नाही म्हणून मी बाईचे प्रॉब्लेम असा सतत उल्लेख करतोय. लैंगिक समस्या ज्या ए सभासदाच्या आहेत त्यावर इथे शेअरिंग होत असेल तर ते मद्यपाशाशी निगडीत पाहिजे. आपल्याकडे बिंदास बाई बाटली जुगारावरती पण बिंदास पूर्ण मी सट्टा खेळायचो, मी हे खेळायचो, मी ते खेळायचो. सभासद येतात आणि शेअर करतात की मी सिगरेट ओढायचो, मग तो सभासद बसला की दुसरा येतो, मी खर्रा खायचो सकाळपासून, तिसरा येतो, मी तंबाखू खायचो. म्हणजे ते पूर्ण एची मीटिंग ती निकाची मीटिंग होऊन जाते, निकोटीन अनॉनिमसची. आपल्याला बहकायचं नाही, ते आपल्या मूळ उद्देशापासून बहकायचं नाही. म्हणून सामायिक हिताला प्राधान्य, सतत शेअरिंग हा अधिकार आहे, तशी शेअरिंग ही जबाबदारी आहे. सतत डोक्यात पाहिजे की माझा प्रत्येक अनुभव हा माझ्या मद्यपाशाची आणि मद्यपाशातून मुक्ततेची निगडीत असला पाहिजे. हे जर मी साध्य केलं तर सामायिक हिताला प्राधान्य दिलं जाईल. ते ग्रुपचं कर्तव्य आहे. ग्रुप कसं ते फॉलो करू शकतो ते सांगतो. एखादा सभासद उठला आणि शेअरिंगला सुरुवात केली आणि त्यांनी मी दारू लावतो, दारू थांबली हे वाक्य झाल्यानंतर त्यांनी तंबाखूचे प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली. आणि आपल्याकडे काय होतं, एक तर हे टोक नाही तर ते टोक, लगेच चेअरपर्सन त्याचं शर्टच ओढतोय, हे नाही बोलायचंय. भावनिक स्थिरतेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तो शेअरिंग करतोय, त्याचा गळा दाबून काहीच होणार नाही. त्याचं शेअरिंग झालं, तो बसला, त्याच्यासाठी चेअरपर्सन असतो, त्यांनी उठायचं आणि सांगायचं अल्कोहोलिक अनॉनिमसचा सिंगलनेस ऑफ पर्पजचा कार्यक्रम आहे, प्रत्येक अनुभव हा मद्यपाशाशी निगडीत असायला हवा. या सभासदांनी शेअर केलं, त्यांच्यातून चुकून झालं असेल, पण आपण ही काळजी घेऊया, एवढं म्हणायचं आणि बसायचं, शेअररचा अपमान न करता. हे सामायिक हिताला जो प्राधान्य आहे ती जबाबदारी ग्रुपची आहे, प्रत्येक सभासदाची आहे, कारण ग्रुप इज मेड ऑफ मेंबर्स. त्याच्यामुळे प्रत्येक सभासदाची ती जबाबदारी आहे. पण भावनेच्या भरात कधीतरी सभासद बसतो आणि अनुभव कसं तिसरीकडेच जातो.
अशा वेळी चेअरपर्सनची जबाबदारी आहे ते पुन्हा एकदा जागेवरती आणायचं, शेअररचा अपमान न करता. तर सिंगलनेस ऑफ पर्पज हे पुढे पुन्हा आपण शेअर करू. सिंगलनेस ऑफ पर्पज म्हणजे काय? प्रत्येक रूढी ही दुसऱ्या रूढीशी जोडलेली असते. सगळ्यात महत्त्वाचं, चौथ्या रूढीच्या वेळी मी हे सांगेन, सोयीस्करपणे एकच रूढी घेऊन चालत नाही की ही एक रूढी आम्ही घेणार, बाकी सगळ्या गेल्या तेल लावत नाही. प्रत्येक रूढी ही सगळ्या रूढींशी जोडलेली आहे. ते शेवटच्या 12व्या रूढीत ते वाक्य येईल तेव्हा आपण बघूया. तर मी पुढे जातो. आय होप मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मी स्पॉन्टेनियसली बोलतो. मी असं प्लॅन करून मुद्दे आणत नाही. त्यामुळे दुसरी रूढी, आमच्या ग्रुपसाठी एकच अधिकारी म्हणजे देवाची इच्छा, जी सभासदांच्या द्वारे व्यक्त होईल तीच आमचे मार्गदर्शन करेल. आमचे नेते विश्वासू सेवक असतात, ते अधिकार गाजवत नाहीत. आता हे इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे की फॉर आवर ग्रुप पर्पज देर इज बट वन अल्टिमेट अथॉरिटी, अ लव्हिंग गॉड, ॲज ही मे एक्सप्रेस हिमसेल्फ इन आवर ग्रुप कॉन्शियन्स. सभासदांच्या द्वारा व्यक्त होईल नाही, सभासदांच्या सत्सद विवेकाच्या द्वारे व्यक्त होईल. माझं मत आणि माझा सत्सद विवेक त्याच्यामध्ये फरक असतो. आता पुन्हा एकदा दुर्दैव, आमच्या इथे आंतरसमूहात अध्यक्षांची इलेक्शन होती आणि त्या इलेक्शनमध्ये एक बांधव आपला जिंकला आणि पहिलं शेअरिंग भाषणच करतात बरेच लोक. पद मिळाल्यानंतर हे असं वाटतं की काय म्हणजे मला राष्ट्रपती देशाचा केला का काय मला माहिती नाही, ते सेवा पद हे विसरून जातात. त्यांनी भाषण करायला सुरुवात केली आणि पहिल्याच वाक्यात काय म्हणाला, मला रूढी वगैरे काय माहीत नाहीत, पण आता मी आंतरसमूह अध्यक्ष झालोय तर मी आता रूढी माहीत करून घेईन. मी इकडे बसलेलो समोर. आता दुर्दैवाने मी आरडाओरडा का करू शकत नव्हतो, मी त्याच्या विरोधात इलेक्शनला उभा होतो आणि आम्हाला दोघांना सारखी सारखी मतं पडली. 2-3 राऊंड झाल्या, एकालाही ते बहुमत 2/3 किंवा आपल्या ह्याच्याप्रमाणे पडे नाही. मग हॅटमधनं नाव काढलं, ते त्याचं आलं. आता त्याचं नाव आल्यानंतर मी आरडाओरडा केला तर वाटताना असंच वाटणार की हा, तरी मी शांतपणे सांगितलं की अहो तुम्ही पद घेताय, सेवापद आंतरसमूहाचं, तुम्हाला रूढी माहीत असायला पाहिजे, कारण यू आर कस्टोडियन ऑफ ए ट्रॅडिशन. कस्टोडियन म्हणजे जो जबाबदारी घेतो रूढीत पालन होईल याच्याकडे प्रयत्न करायची, तीच तुम्हालाच रूढी माहिती नाही असं तुम्ही स्पष्ट सांगताय. तुम्ही स्टेपडाऊन व्हा, बाकी आईजार म्हणतात चुका आणि शिका. आता ज्याला राखण करायची आहे त्याला राखण करायची कुठचेच गोष्टी माहिती नाहीत. तो म्हणतो मी रखवालदार झालोय पण मला येत काहीच नाही, आता मी शिकीन, म्हणजे नक्कीच दरोडा पडणार आहे 100%. त्यामुळे हे जे आहे सत्सद विवेक, चलताय शिकेल तो आपलाच आहे असं नाही होत, असं नाही होत. माझा एक स्पॉन्सी माझ्यावर जाम भडकलेला. त्याची नोकरी अशी आहे की त्याला सुट्टी मिळणंच शक्य नाही. प्रायव्हेट जॉब करतो तो, त्याला सुट्टी मिळणंच शक्य नाही त्याला अजिबात. रविवारी पण कधी कधी त्याला कामावर जायला लागतं. जेमतेम तो मिटिंगला पोचतो. तर त्यांनी एक आंतरसमूहाचं पद घ्यायच्यासाठी स्वतः नॉमिनेशन दिलं. मी सेकंड करणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी कोणाला तरी दुसऱ्याला पटवलं. आमच्या ग्रुपमध्ये त्यांनी नॉमिनेशन ते पुटअप झालं आणि बिझनेस मिटिंगमध्ये मी विरोध केला. माझा स्पॉन्सी आहे, चांगला मित्र आहे एकदम झालेला. मी विरोध केला. विरोध केल्यानंतर तो भडकला, म्हणाला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, मी नॉमिनेशन मागे घेतो. अरे म्हटलं ऐक तर, कमीत कमी मी सभासद आहे ना, मला अधिकार आहे बोलायचा ना. मी त्याला सांगितलं तू वेळ देऊ शकणार का यायला, सांग. नाही वेळ नाही आहे ना, पण मला सेवा करायची इच्छा आहे. म्हटलं सेवा करायची इच्छा आणि सेवा करायचा वेळ हे दोन्ही मॅच व्हायला पाहिजे. मग त्याला पटलं वगैरे वगैरे. मी हा नाही विचार केला, माझा स्पॉन्सी आहे यार, मी ह्याला मद्यमुक्ततेचा मार्ग दाखवतोय तर मी थोडं ठीक आहे होईल हे, तर काय होईल ते. माझं मत आणि सत्सद विवेक ह्याच्यातला हा फरक आहे. माझा सत्सद विवेक काय सांगतो, हा याला वेळ देऊ शकणार नाही. अध्यक्ष मीटिंग मगाची मी उल्लेख केला तेव्हा आमच्या आयजीआरनीच मला मत दिलं नाही, नाहीतर मी 2/3 का काय त्यांनी आलो असतो. पण मी विचारलं का नाही, मला माहितीकरण हे त्यांनी सांगितलं, सिक्रेट बॅलेट असतं, त्यांनी सांगितलं मी नाही दिलं मत तुम्हाला, का मला तुम्ही नाही आवडत. पुन्हा एकदा ते माझं मत आणि माझा सत्सद विवेक. माझा सत्सद विवेक जर सांगतो हा याचं काम नीट करणार आहे, तर मला जरी आवडत नसेल, आत्ताची गोष्ट आहे, आमचे सध्याचे डेलिगेट आहेत त्यांचं आणि माझं प्रेम नाही आहे, पण मला माहिती आहे ते यासाठी चांगले आहेत. त्यामुळे मी सगळ्या सभासदांना ज्यांना कॉन्टॅक्ट करू शकलो त्यांना सांगितलं हे डेलिगेट व्हायला पाहिजे, याचा फायदा आहे याच्यात. मी ओपनली जाहीरपणे सांगतो आमचं पटत नाही म्हणून. पण पुन्हा एकदा ते मत आणि सत्सद विवेक. माझा सत्सद विवेक सांगतो हा माणूस यासाठी चांगला आहे, माझ्यासाठी नसेल
हे इथे जे दुसऱ्या रूढीमध्ये इथे छापले ना की सभासदांच्या द्वारे व्यक्त होईल, सभासदांच्या सत्सद विवेकाद्वारे व्यक्त होईल. पुन्हा एकदा साधा सरळ विचार करूया की ही देवाची इच्छा आहे म्हणून सत्सद विवेक खूप महत्वाचा आहे. मी माझ्या मताने चाललो तेव्हा मी काय केलं, मी दारू प्यायलो, घराची वाट लागली, पैसे संपले, घर तुटायची वेळ आली, समाजाने टाकला, तरी सुद्धा माझं मत मला काय सांगत होतं, पिऊया रे, उद्यापासून मापात प्यायची, कामावर जायचं, सगळं ओके करायचं, या लोकांना दाखवून द्यायचं आपण काय चीज आहे, हे माझं मत आहे. सत्सद विवेक काय सांगतो, काल शक्य झालं का, नाही, महिन्यापूर्वी शक्य झालं का, नाही, आठवड्यापूर्वी शक्य झालं का, नाही, मग आज कशाला शक्य होईल, आज नाही मापात पिता येणार, गपचूप अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगला जाऊया. हा फरक आहे, मत आणि सत्सद विवेकातला फरक आहे, म्हणून देवाचा आवाज म्हटलंय आणि सामूहिक सत्सद विवेक म्हटलेलं आहे. सामूहिक सत्सद विवेक का म्हटलंय, एक आता ट्रस्टी आणि दोन ट्रस्टी बसलेले आहेत, पण एक गोष्टीवरती मी बरेच वेळा वाद करतोय, बराच काळ झाला वाद करतोय की कॉन्फरन्सचे जे अजेंडा असतो तो अजेंडा समूहापर्यंत येत नाही, तो अजेंडा डेलिगेटला दिला जातो कॉन्फरन्सला गेल्यानंतर, कधी कधी जस्ट कॉन्फरन्सच्या काही काळ आधी. का दिला जात नाही, तर त्याच्यावर उगीच बाहेर खूप चर्चा होईल आणि जे व्हायला पाहिजे काम कॉन्फरन्समध्ये ते होत नाही. मी आमच्या आंतरसमूहामध्ये साधाचा प्रश्न विचारला, जर डेलिगेटला एवढा आध्यात्मिक स्तर त्याचा एवढा झालेला आहे की तो देवाची इच्छा एकटा व्यक्त करू शकतो, तर मद्यपाश आणि मद्यपाशाबद्दल सगळं सांगितलेलं सगळं झूट आहे. 11वी पायरी जेव्हा मला सांगते की मी प्रार्थना आणि ध्यान या माध्यमातून माझ्या उच्च शक्तीकडे बळ मागतो त्याच्या इच्छेने चालायला, म्हणजे त्याची इच्छा जाणून घेतल्यानंतर सुद्धा मी त्याच्या इच्छेने चालू शकत नाही, मला बळ लागतं त्याच्या इच्छेने चालायला. आणि जेव्हा मला बळ लागतं त्याच्या इच्छेने चालायला, ह्याचा अर्थ माझा एकट्याचा सत्सद विवेक डामाडोल आहे, 100% करेक्ट नाही आहे. त्यामुळे सामूहिक सत्सद विवेक. आणि होतं काय, आपला डेलिगेट जातो, परस्पर त्याचा हेतू कितीही चांगला असेल, त्याचं ऑब्जेक्टिव्ह कितीही क्लिअर असेल, याचा फायदा करायचा असेल, पण ऑब्जेक्टिव्ह किती क्लिअर असतं. माझं पण ऑब्जेक्टिव्ह खूप चांगलं होतं, खरंच प्रामाणिकपणे सांगतो. घरी पैसे द्यायचे, घर चालवायचं, मुलीला शिकवायचं, डॉक्टर करायचं, समाजात इज्जत झाली पाहिजे. मी आमच्या गल्लीतनं जायचो गाडी घेऊन, तेव्हा बायकोला एक बंगला दाखवायचो, हा बंगला आपण विकत घ्यायचा. योगायोगाने तो बंगला विकला गेला, पण मी नाही घेऊ शकलो. म्हणजे माझं ऑब्जेक्टिव्ह आयुष्याबद्दल खूप चांगलं होतं, पण मद्यपाशाने वाट लावून टाकली. तसंच आहे की डेलिगेटचं ऑब्जेक्टिव्ह कितीही चांगलं असेल, त्याला कितीही चांगलं करायचं असेल, पण सामूहिक सत्सद विवेक महत्वाचा आहे. त्यामुळे कॉन्फरन्सचा अजेंडा ग्रुपपर्यंत आला पाहिजे, सत्सद विवेक झाला पाहिजे. मग तो सत्सद विवेक IGRनी, आता आपल्याकडे GSR नाही, डिस्ट्रिक्ट कमिटी नाही, ज्याचा डायरेक्टली संबंध येतो कॉन्फरन्सशी, डिस्ट्रिक्ट कमिटीचा, एरिया कमिटीचा, ते नाही, ते जाऊ द्या, म्हणजे तो विषय नाही माझा, नंतरचा विषय, ते सांगतील काय सांगायचं ते. तर IGRनी तो कॉन्शियन्स आंतरसमूहात नेला पाहिजे, आंतरसमूहामध्ये त्याच्यावरती पुन्हा साधक बाधक चर्चा झाली पाहिजे आणि मग डेलिगेटनी तो कॉन्फरन्समध्ये नेला पाहिजे. मला एक ट्रस्टी, आमच्या ठाण्यात ट्रस्टी आहेत जे अध्यक्ष लेवलपर्यंत काम करून आलेत, आमचे लकीबाई, ते मला सांगतात, अमर कितना टाइम लगेगा, म्हटलं इथेच तर आहे, इथे मी नाही, पुन्हा याचं तत्व सांगतं इथे की वेळ लागू देत, चूक नाही झाली पाहिजे. आपण इलेक्शनच्या वेळी सुद्धा 2 राऊंड 3 राऊंड का घेतो, आपण सत्सद विवेक घेताना सुद्धा भरपूर वेळ का देतो. सामूहिक सत्सद विवेकाबद्दल तेच सांगितलेलं आहे की पुन्हा 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 हे होऊ द्या. अपेक्षा काय आहे, देवाची इच्छा आहे ना. मग समूहाची जो कोणी उच्च शक्ती असेल, आता मी काय कुठचं धर्माचा पुरस्कार करत नाही, देव देव म्हणतोय कारण हायर पॉवर, असं ऐका, जे नास्तिक आहेत त्यांनी हायर पॉवर ऐका, सॉरी, मी प्रत्येक वेळी ते हे होतं, उच्च शक्ती म्हणायचं ठरवतो पण ते येत नाही. तर देवाची इच्छा ही वेगवेगळी कशी असेल, त्यामुळे देवाची इच्छा ही एकच असली पाहिजे ना. त्यामुळे अपेक्षा ही आहे की सत्सद विवेक हा एक मताने व्हायला हवा. 2-3 राऊंड का घ्यायच्या, 4 राऊंड का घ्यायच्या, कारण सत्सद विवेक हा एक मताने व्हायला हवा, त्यामुळे राऊंड व्हायला हवे. आपण काय करतो,
7:30 ते 9 मीटिंग असेल, 9ला बिझनेस मीटिंग लागेल, प्रार्थना घेतो, 4 जण बाहेर उभे असतात, 3 जण 2 सिगरेट ओढत असतात, 4 जण येतात आतमध्ये. विषय काय आहे? चला एक जनजागृती करायची आहे, बॅनर लावायचे का पोस्टर लावायचे, साधा विषय. किती जण पोस्टर म्हणतायत? 5. किती जण म्हणतायत बॅनर? 4. झालं 5, निर्णय झाला, बहुमत. खरंच देव असतं तर खाली येऊन कानफडात मारली असती. अपेक्षा काय आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसला? मायनॉरिटी ओपिनियनला प्राधान्य म्हटलेलं आहे. म्हणजे 4 आहेत, 5 आणि 4, त्या 4तल्या चौघांचं मिळून एक मत व्यक्त करेल असं कोणाला तरी उठवायचं. जर एकमत नसेल, प्रत्येकाची वेगळी कारणं असेल, तर एक एक करून चौघांनाही बोलायला द्यायचं की का बाबा तुमचं मत असं आहे. BW म्हणतात कधी कधी मायनॉरिटीमध्ये देवाचा आवाज लपलेला असतो. यात पण एक गैरसमज आहे काही ठिकाणी की मायनॉरिटी ओपिनियनला प्राधान्य म्हणजे मायनॉरिटी असेल ते करायचं नाही. अल्पमतात जे आहेत त्यांना काय म्हणायचंय ते जाणून घ्यायचं, कारण कधी कधी देवाचा आवाज त्यांच्या मतात लपलेला असतो. आणि अशा राऊंड झाल्या पाहिजे 2-4 2-4. आणि मग फायनली दुर्दैवानी जर एकमत झालं नाही, आता कसं आहे, बॅनर लावल्याने मेसेज कॅरी होणार आहे, पोस्टर वाटल्याने, हँडबिल वाटल्याने मेसेज कॅरी होणार आहे, दोन्ही गोष्टींनी मेसेज कॅरी होणार आहे. म्हणजे हेतू चांगला आहे. त्यामुळे जर एकमत झालं नाही, प्रत्येकाचं त्याच्या मागचं लॉजिक असेल काहीतरी, आणि शेवटला कितीही केलं तरी एकमत झालं नाही, मग नाइलाजाने बहुमत घ्यायचंय. नाइलाजाने आपल्याला वेळच नाही काही करायला. 5-4 खतम, बात खतम करो, आगे बढ़ो. त्यामुळे सामूहिक सत्सद्विवेकाला खूप महत्व आहे. आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा बिझनेस मीटिंग असते, त्या बिझनेस मीटिंगचा अजेंडा सभासदांना जायला पाहिजे एक आठवडा आधी तरी. कुठे जातो? मी तरी ऐकलेलं नाही. मी आमच्या ग्रुपमध्ये प्रयत्न केला, तिथे नाही होत अजून. डोकं आपटून थकलो. ग्रुपच्या बिझनेस मीटिंगचा सुद्धा अजेंडा गेला पाहिजे. मी सिंपल एक उपाय काढला. आमच्या ग्रुपच्या मीटिंग ज्या शाळेमध्ये होतात त्या शाळेने सांगितलं 9:30च्या पुढे थांबायचं नाही. त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत शाळेचे. एकतर आपण त्या 7व्या रूढीवर येऊ, तेव्हा ही शिक्षा का आपल्याला भोगायला लागते ते बघू. तर आम्हाला सांगितलं 9:30च्या पुढे तुम्ही थांबायचं नाही, घरी जायचं. आता 9 ते 9:30 मध्ये काय साधक बाधक चर्चा होणार? त्यामुळे मी उपाय काढला. आंतरसमूहाला सुद्धा आमच्या 30 जागा दिलेली आहे, आणि त्याच्यासाठी सकाळी 10 ते तुम्ही दुपारी 1-2 वाजेपर्यंत बसलात रविवारी तर कोणी काय बोलत नाही. मी म्हटलं आपण सकाळी घेऊ, रविवारी सकाळी घेऊ बिझनेस मीटिंग. मला वेळ नाही, मला फॅमिलीला वेळ द्यायचा असतो, मला खरेदी करायची असते, मला दगडा, मला मशनं. एक ओल्ड टायमर म्हणाले आम्हाला मूर्ख आहे, याला काय वेळ जात नाही, हा काहीतरी बडबडत असतो. काय नाही, आपण ते अर्ध्या तासात करू. अर्ध्या तासात काय होतं? हेच होतं. 5-4 बहुमत, 5 डिसाइडेड. मग त्याला किमान देवाचा आवाज तरी म्हणू नका ना. आणि आपला अल्कोहोलिक्स अनॉनिमस दुर्दैव आज असं चालले, दुर्दैव आज अशी चालली आहे, हे जर तुमच्या कानावर परत असेल तर त्यासाठी कोण जबाबदार आहे? त्यासाठी सभासद म्हणून मी जबाबदार आहे. मी बिझनेस मीटिंगला जात नाही, मी बिझनेस मीटिंगसाठी वेळ मागत नाही. ट्रस्टीज हे जबाबदार नाही आहेत. ट्रस्टीज ते करतात जो सत्सद्विवेक व्यक्त होतो. सत्सद्विवेक पोचतच नाही, मग ट्रस्टीज जे योग्य वाटेल ते करतात. त्यामुळे ट्रस्टीज चुकत काही ठिकाणी जर असतीलही, नाही असं नाही, पण मी जबाबदार आहे जेव्हा मी हे सगळे प्रश्न विचारत नाही की माझ्या ग्रुपपर्यंत अजेंडा का आला नाही, माझ्या ग्रुपचाच अजेंडा का नाही. ग्रुपच्या पण गाईडलाईन्स असू शकतात. ग्रुप कसा चालावा याच्या ग्रुपच्या सुद्धा गाईडलाईन्स असू शकतात. आंतरसमूहाच्या गाईडलाईन्स असतात, असायला पाहिजेत. कसा चालायचं ही कार्यपद्धतीच नाहीये, त्यामुळे ठीक चालत नाही. तर हे जे आहे की ग्रुप कॉन्शियन्स मध्ये देवाचा आवाज आहे जो आम्हाला योग्य दिशा दाखवतो. पहिलं सेवा तत्व, त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, नंतर ते स्पीकर बोलणार असतील, की पहिलं सेवा तत्व क्लिअरली सांगतं की अल्कोहोलिक्स अनॉनिमस इंडिया चे सगळे अधिकार हे सामूहिक सत्सद्विवेकात आहेत. मग सामूहिक सत्सद्विवेक कोण घेतो? तर सभासद घेतात. त्यामुळे जर हे भारतातली नीट चालत नसेल तर मी आरशासमोर उभं राहून स्वतः एक कबाडीत मारली पाहिजे जर मी बिझनेस मीटिंगला वेळ देत नसेल आणि सत्सद्विवेक व्यक्त करत नसेल तर, आणि माझ्यापर्यंत कॉन्फरन्सचा अजेंडा येत नाही याबद्दल मी उठाव करत नसेल तर आपण पुढे जाऊया. कारण ह्याच्याबद्दलच मी दुसऱ्या रूढीवर एकदा 2 तास एका समूहात बोललेलो, त्यांनी मला वेळ दिलेला. त्यामुळे इथे बोललो तर माझ्या मते डिनरची पण व्यवस्था करायला लागेल आयोजकांना. एक मिनिट आपल्याला फक्त दोघांचे सेशन आपण करून संपवायचं.
मला तुम्ही अमर असं म्हणा की मी थांबतो. कसं आहे बरोबर आहे, पण त्या रूढीला तेवढं जे मस्त आहे ते नाही बोललो तर मग पुढे नाही जात आहेत. तुम्ही मला थांबा म्हणा, 4 रूढी झाल्या तरी चालेल, बाकीचं कोणतरी बोलेल कधीतरी उद्या परवा. सभासद इंटरेस्टेड असेल की तो शोधून काढतो कुठेतरी शेअरिंग. 3री रूढी, एचा सभासद होण्यासाठी मद्य सोडण्याची इच्छा असणे हीच एकमेव आवश्यकता आहे. तर पुन्हा इथे प्रत्येक ठिकाणी आहे, विकेट कधीतरी त्रिफळाची, कधीतरी कॉट, कधीतरी. ही जी मद्य सोडण्याची इच्छा आहे म्हटलेलं आहे, आधी अट होतं, ते अट माझ्या मते आपल्या प्रस्तावनेत आहे. जाऊ दे, शोधत बसत नाही, मला आत्ताच स्टडी मिळालेली आहे की वेळेत थांबवा म्हणून. हे बघा, या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे. अट घातली दारुड्याला की कार्यक्रम संपला. आता इथे आवश्यकता म्हटलेलं आहे, तर सभासद मद्य सोडण्याची, दारू पिणं थांबवणे ही एकमेव आवश्यकता आहे. जिथे आपलं तत्व सांगतं की दारू सुटत नाही आणि इथे तुम्ही म्हणता सुटते म्हटल्यानंतर झाला लफडा. आपण अवेअरनेस मिटिंगला पण ती बोंबाबोंब करतो. आता मला फटके पडतील म्हणून मी त्याच्यात घुसत नाही. तर दारू सोडण्याची इच्छा नाही, दारू पिणं थांबवण्याची इच्छा. हे का केलेलं आहे? कारण आपले सहसंस्थापक म्हणाले की सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा आम्ही सगळे रॉक बॉटम केस होतो. सगळेजण दारूने पूर्णपणे उलटा पालटा करून धोपटून काढल्याशिवाय आलोच नव्हतं अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये. आता काही एची माहिती होत जाईल तसे ॲज डेटमध्ये येतील. म्हणजे दारुडे आहेत पण बेवडा आहे पण तेवढा नाही ना, त्या अवस्थेमध्ये येतील तर त्यांना हाकलून दिलं जाईल. जर आपण म्हटलं की फार रॉक बॉटम गाठल्याशिवाय यामध्ये यायचंच नाही तर त्यांना हाकलून दिलं जाईल. तर कोणालाही हाकललं जाऊ नये, सर्व समावेशक आपण असावं, यासाठी दारू पिणं थांबवणं ही एकमेव इच्छा. प्रत्येक रूढी बनवली ती अनुभवातनं बनवलेली आहे. त्यामुळे असं नाही आहे की मूड आला, बसले, एकदा रूढी बनवल्या आणि झालं काम. फार अनुभव घेतलेत, याचं नुकसान होताना बघितलेलं आहे डोळ्यांनी आणि मग या रूढी बनवलेल्या आहेत. त्यामुळे स्त्रियांना येऊ नका सांगितलं गेलं. एका वेश्येला एका ग्रुपमध्ये सांगितलं तू आमची सभासद होऊ शकत नाही, तू वेश्या आहे, आमच्या ग्रुपला खराब करशील. तिथे वर्णभेदाचा प्रॉब्लेम होता अमेरिकेत. तर गोरावर काला, तर जे श्वेतवर्णीय होते ते कृष्णवर्णीयांना सांगायचे येऊ नका आमच्याकडे, तुम्ही यायचं नाही आमच्या मीटिंगमध्ये. हे सगळे लफडे तिकडे होते, आपल्याकडे वेगळ्या प्रकारे होऊ शकतात. त्यामुळे लफडाच नाही पाहिजे. एकच आवश्यकता, दारू पिणं थांबवणं ही एकमेव आवश्यकता. त्यामुळे आता ही रूढी आपण कशी मोडतो थोडक्यात सांगतो. 3-4 अनुभव आहेत, आता कट मारायचा प्रयत्न करतो. ही रूढी आपण कशी मोडतो तर आमच्या ग्रुपमध्ये, आमच्या फेलोशिपमध्ये, ठाण्याच्या फेलोशिपमध्ये आमच्याकडे एक सभासद होता, ज्याला सगळे नवागत आला की त्याला थांबवायचे, म्हणायचे उसको पैसा नाही देना वो टोपी बाजे. जो येईल त्याला सांगायचे, मग काय सगळेजण त्याच्यापासून लांब राहायचे. तो मिटिंगला यायचा, एकटाच कुठेतरी बसायचा, मिटिंग भर त्याची कोणी बोलायचं नाही, मिटिंग झाल्यावर कोणी बोलायचं नाही. सगळ्यांना दहशत होती, अरे हा पैसे मागेल. आणि दारुड्याचा प्रॉब्लेम काय असतो, ग्रँडिओसिटी. बाई जे नाही यार तू ये म्हटल्यानंतर तो लगेच काढून देतो, त्यामुळे लांब राहिलेलं बरं. अशाने काय झालं, तो ठाण्यामध्ये मिटिंगमध्ये दिसेनासा झाला. मला नंतर बऱ्याच काळाने पनवेलच्या एका अल्कथॉनमध्ये तो दिसला परत. तर हे 3ऱ्या रूढीचा भंगच आहे. तो टोपीबाज आहे तर त्याला पैसे देऊ नका, पण त्याची बदनामी नका करू की तो टोपीबाज आहे, त्याच्यापासून लांब राहा. त्याचा तुम्ही मद्यमुक्त राहण्याचा अधिकार काढून घेताय. त्यामुळे एखाद्या व्यक्तिगत जीवनाची चर्चा मीटिंग बाहेर करणं आणि त्याला एकटं पाडणं ग्रुपमध्ये, हे स्लीप मेंबरच्या बाबतीत होतं. स्लीप झाल्यानंतर त्याला अशी शिक्षा आता मिळते की नाही माहिती नाही. मी मीटिंग कमी करतो, पण मी स्लीप झालो, त्यानंतर मी मीटिंगला आलो आणि मला जवळपास 2 महिने शेअरिंगच नाही दिलं. 2 महिन्यांनी मी चेअरपर्सन म्हटलं मला बोलायचंय, तोंडातलं काय बोळे काढ, कानात घाल का कानातले घाल आणि कुठे घाल ते काहीतरी सांगतात ना ते. अरे म्हटलं पण मला बोलायचे ना, मी भावना तुंबून ठेवल्यात सगळ्या. नाही, तर हे जे नियम आपण ठरवून टाकतो की स्लीप मेंबरनी शेअरिंग करायचं नाही, हे ते तुम्ही त्याला सांगा त्याच्यासाठी काय चांगलं आहे ते. पण नियम लावले,
गॉसिप केलं, गॉसिप आणि नियम लावणं या दोन्ही गोष्टी या तिसऱ्या रूढीचा भंगच आहे. त्याला अधिकार आहे शेअरिंगचा, त्याला अधिकार आहे मीटिंगमध्ये बसायचा, त्याला अधिकार आहे फेलोशिपचा. ते काहीही तुम्ही त्याच्यापासून काढून घेऊ शकत नाही. परस्पर आपण कोणाला मेंबरशिप नाकारत नाही, उलट चुरस लागलेली असते समूहांमध्ये. फेलोशिप कोण करतो, मेंबर कुठच्या ग्रुपचा होतो, ती शर्यत चालूच असते. पण या प्रकारे आपण तिसऱ्या रूढीचा भंग करतो अप्रत्यक्षपणे. चौथी रूढी, प्रत्येक ग्रुपचे स्वतःचे स्वातंत्र्य आहे, मात्र त्यामुळे इतर ग्रुपचे अथवा एचे नुकसान होता कामा नये. याच्यात दोन महाभयानक भाषांतरात चूक आहे. पहिली चूक, मला दुसरी चूक कळायला मी जवळपास 2012 पासून रूढींवरती शेअर करतोय. दुसरी चूक लक्षात यायला मला आत्ता 2023 उजाडलं. मलाही लक्षात आली नव्हती. मी नुकसान करू नये या हिशोबाने शेअरिंग करायचो आणि मी म्हणायचो एक ग्रुप दुसऱ्याचं काय नुकसान करू शकतो, काय नुकसान करू शकतो. मला मुद्दा सापडायचा नाही. 2023 मध्ये रिअलाइज झालं मला भाषांतर चुकल्यामुळे काय नुकसान होतं की मी एवढे वर्ष रूढींवरती शेअर करतो, माझ्याही लक्षात आलं नाही. तर पहिल्या चुका बघूया, मग अनुभव बघूया. प्रत्येक ग्रुपचे स्वतःचे स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य नाही आहे. स्वातंत्र्याचा अर्थ काय होतो की तुम्ही ग्रुप म्हणून काहीही नंगानाच करू शकता, स्वातंत्र्य नाही आहे. ऑटोनॉमी आणि फ्रीडम मध्ये फरक आहे. ऑटोनॉमी म्हणजे काय की अ सेट ऑफ प्रिन्सिपल दिलेल्या तक्त्यात. उदाहरण देण्यासाठी सांगतो, आपल्याकडे डीम्ड युनिव्हर्सिटी असतात. डीम्ड युनिव्हर्सिटी आणि मुंबई सरकारची युनिव्हर्सिटी, मुंबई म्हणा, नागपूर म्हणा, कुठेही म्हणा, सरकारची युनिव्हर्सिटी असते आणि डीम्ड युनिव्हर्सिटी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असते, ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी असते. ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीला अधिकार नसतो की MBBSचा अभ्यासक्रम आहे तर तुम्ही त्यांच्याकडनं काही नाही, अ ब क चा पाढा घ्या आणि त्यांना MBBS सर्टिफिकेट द्या. अभ्यासक्रम तोच. कसा शिकवायचा तुम्ही बघा, किती काळात शिकवायचा तुम्ही बघा, 4 वर्षात घ्यायचा अभ्यासक्रम का 5 वर्षात घ्यायचा तुम्ही बघा, का 3 वर्षात घ्यायचा बघा, पण अभ्यासक्रम तोच. ह्याला म्हणतात ऑटोनॉमी. फ्रीडम म्हणजे काय की त्या युनिव्हर्सिटीने ठरवायचं की तुम्ही MBBSचा अभ्यासक्रम घ्यायला काय काय अभ्यास ठेवा. हा फरक आहे. तोच फरक इथे आहे. आपल्याकडे स्वातंत्र्य नाही आहे, स्वायत्तता आहे. म्हणजे काय, रूढींचं पालन करायला पाहिजे, सेवा तत्वांचं पालन करायला पाहिजे आणि मग त्या सेवा तत्वात आणि रूढीत राहून ग्रुप कसा चालवायचा हे त्या ग्रुपनी ठरवायचं. म्हणून पहिले जी धमाल चालायची, आता थोडं तरी रूढींचा अवेअरनेस आहे. पहिले धमाल चालायची की आमच्या ग्रुपनी ठरवलंय आम्ही काही करू शकतो. म्हणून 12व्या रूढीत त्याबाबत म्हटलेलं आहे की ग्रुप कॉन्शियन्स सुद्धा चुकीचा असू शकतो. या बाबतीत 12व्या रूढीत म्हटलेलं आहे. तिथपर्यंत मी पोचलो तर प्रत्येक ग्रुपनी रूढींचा भंग न करता हे करायचं आहे. आता दुसरा भाग जो मी सांगितलं चुकला, जो मला लक्षात यायला बरीच वर्ष लागली, तो म्हणजे अंटिल इट डज नॉट अफेक्ट अनदर ग्रुप ऑर ए एज अ होल. अफेक्ट म्हटलेलं आहे, नुकसान म्हटलेलं नाही आहे. जोपर्यंत दुसऱ्या समूहावर आणि अखंड एवर त्याचा परिणाम होत नाही. जर माझ्या वागण्याने दुसऱ्या ग्रुपवर परिणाम होत असेल, ऑब्व्हियसली विपरीत परिणाम, विपरीत हा शब्द कंसात, तर विपरीत परिणाम होत असेल तर मी चौथ्या रूढीचा भंग करतोय. विपरीत परिणाम म्हणजे काय सांगतो. उत्तर मुंबईमध्ये आंतरसमूहाचं अल्कथॉन व्हायची, काय व्हायचं, काहीतरी व्हायचं. अर्धा दिवस मीटिंग आणि मग नंतर डीजे, आणि तो डीजेचा सगळा पैसा किटी बॉक्समधनं तेव्हा खर्च होत होता. त्यानंतर बरीच चर्चा आली, मी कुठून लिहिलं असं झालं, कारण सगळे शत्रू झाले माझ्या उत्तर मुंबईमध्ये. तर हे केल्यामुळे काय झालं, किटी बॉक्सचा पैसा डीजे पार्टीसाठी वापरता येतो असं सगळ्यांचा समज झाला. उत्तर मुंबई आंतरसमूह, कुठला तरी आंतरसमूह उत्तर मुंबईतला करतो, आम्ही पण करू शकतो. ह्याला म्हणतात अफेक्टिंग अनदर ग्रुप ऑर ए एज होल. माझ्या चुकीच्या वागण्याचा दुसऱ्या समूहावरती परिणाम होतो आणि ते पण तेच करायला लागतात. एक समूहाने REBT वरती कोणाला तरी भाषण द्यायला बोलवलं. आता ते 6व्या रूढीत येईल आपल्याला. REBT वरती भाषण द्यायला कोणाला तरी बोलवलं. दुसऱ्या समूहाने योगाचा एक वर्ग ठेवला, तिसऱ्या समूहाने ध्यान कसं करावं याचा वर्ग ठेवला. दिस इज अफेक्टिंग. माझं वागण्याने दुसऱ्यावरती परिणाम, विपरीत परिणाम, की चलताय, केलेलं चालतं, नुकसान नाही. नुकसान पण आलं त्याच्यात, पण नुकसान नाही. नुकसान शब्द घातल्यामुळे काय झालं, एका समूहाने काही केलं आणि दुसऱ्या समूहाच्या सभासदांनी विचारलं, अरे तुम्ही रूढीच्या विरोधात करताय, तुमच्या समूहाचं काय नुकसान झालं का? काहीच नाही. आमच्या समूहावर परिणाम झाला का? 100% झाला.
तुम्ही जे काही नाटक करताय आम्हाला पण वाटलं. एका समूहाने स्लाइड शो ठेवला, डॉक्टर आला, त्यांनी मेंदूमध्ये कसं दारूचे परिणाम होतात ह्याच्यावरती वैद्यकीय ज्ञान दिलं. व्हॉट ए डज नॉट डू मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण दारूवरती संशोधन करत नाही, ज्ञान द्यायचा प्रयत्न करत नाही. ए काय करत नाही मध्ये स्पष्ट दिलेलं आहे. पण एका समूहाने डॉक्टरला बोलवलं, त्यांनी सगळं ज्ञान देऊन आपले एक क्लास ट्रस्टी 12 पायऱ्यांवरती बोलतात. मी प्रश्न विचारत होतो तर आमच्या लक्कीबाईंनी मला मागे ओढला की तुम्ही पहिली पायरी घेतलेली आहे का? मद्यापुढे शक्तिहीन आहे. मान्य केले की मद्यापुढे शक्तिहीन आहे. पुढच्या पायऱ्यांवर बोलूच शकत नाही. पण ते एक क्लास ट्रस्टी आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, अलाउड आहे. मला रूढी माहितीच नसतात म्हणून मी बोलूच शकत नाही. मला माहिती आहेत पण मला बोलायला देत नाहीत काही मित्र. त्यामुळे प्रत्येक समूह काय पण नाही करू शकत. डॉक्टरला 12 पायऱ्यांवर बोलायला नाही देऊ शकत. डॉक्टरला ते पूर्ण मेंदूचं ज्ञान द्यायला नाही सांगू, कारण इट अफेक्ट ए ॲज अ होल. आज तुम्हाला सगळ्या भारतभर दिसेल हे नाटक. काहीही चाललेलं असतं, ए मध्ये काहीही चाललेलं असतं. आणि काय ऑटोनॉमी आहे. आणि त्यांनी केलंय, सिम्पल आहे. त्यांनी केलंय, त्याला कोण बोललं? ह्यांनी केलंय, ह्याला कोण बोललं? मग मी केलं तर मला कशाला बोलताय? तर म्हणून नुकसान होतं नाही, परिणाम होतो का? माझ्या समूहाच्या वागण्याचा दुसऱ्या समूहावरती विपरीत परिणाम होतो का? हे सिंपल बघितलं तर आपल्या लक्षात येईल. मला हे लक्षात यायला बरीच वर्ष लागली. प्रत्येक ग्रुपचे प्रमुख कार्य एकच, मद्याच्या व्यसनाने त्रासलेल्यांना या व्यसनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणे. सिंगलनेस ऑफ पर्पज. आता भाषांतरातल्या चुका छोट्या छोट्या बाजूला ठेवतो. सिंगलनेस ऑफ पर्पज तेवढंच करायचं आहे. 12 स्टेप कॉलला जेव्हा आपण जातो, पहिली गोष्ट 12 स्टेप कॉल त्याला का म्हणतात ते आजपर्यंत नाही कळलं. कारण आपण खरं 5व्या रूढीतच काम करतो. मेसेज द्यायला जातो तेव्हा 5व्या रूढीतच भाग करतो. पीडित मद्यपीला एचा मार्ग दाखवतो. 12व्या पायरीचं म्हटल्यानंतर खरं सगळ्या 11 पायऱ्या त्याला देईपर्यंत माझी जबाबदारी. मी ज्याला 12 स्टेप कॉल करायला जातो त्याला जर मी 12 स्टेप कॉल केला आणि तो ए मध्ये आला तर माझ्या अनुभवातनं मी घेतलेल्या 12 पायऱ्या त्याला मला अनुभवातनं सांगता आल्या पाहिजे, तर त्याला 12 स्टेप कॉल म्हणता येईल. खरं हा 5व्या रूढीचा कॉल असतो. आपण ज्याला तथाकथित 12 स्टेप कॉलला जातो आपण. एनिवेज, आपण 12 स्टेप कॉलला गेल्यानंतर केवळ मद्यपाशातून मुक्तीचा मार्ग त्याला दाखवायचा आहे. मग तो म्हणतो माझी बायको सोडून जाईल. तो म्हणतो ते आपण बघू, तू काळजी करू नको, येईल तुझी बायको परत. नाही करू शकत आपण. मग तो म्हणतो माझा साहेब म्हणालाय तू जर दारू बंद केली नाही तर उद्यापासून नोकरीला येऊ नको, पण तो विश्वास कसा ठेवायला? आम्ही येऊन बोलतो तुझ्या साहेबाशी. नाही करू शकत आपण. फक्त दारूपासून लांब राहायचा त्याला मार्ग दाखवू शकतो. मग त्याची फॅमिली येते, मग काकू बसा, काका बसा, तुम्ही बसा, ऐका आम्ही काय सांगतोय. ते नाही करू शकत आपण. जास्तीत जास्त आपण काय करू शकतो तर त्यांना सांगू शकतो तुम्ही अॅलॉनॉन मध्ये जा. अॅलॉनॉन काय करते हे पण नाही सांगू शकत आपण त्यांना. आपला काही अधिकार नाही, संबंध नाही. आपण आपल्याला त्याबाबत ज्ञान नाही असेल तरी ते घरी ठेवून ये. आपण त्यांना बोर्ड दाखवू शकतो की हा अॅलॉनॉन ग्रुप इथे मीटिंग होते, हा त्यांचा नंबर, तो असायला पाहिजे आपल्याकडे, काही चूक नाही. तुम्ही त्यांच्याशी बोला, ह्याच्याशी आम्ही बोलतो. त्यामुळे सिंगलनेस ऑफ पर्पज आहे. काही ओल्ड टायमरनी शेअर केले, दुर्दैवाने तो ओल्ड टायमर पुन्हा दारू त्याच्या हातात आली, यायला नको पाहिजे होती. आता सध्या अजून तो आतबाहेरच आहे, चांगला मित्र माझा. तो शेअर करायचा 15 वर्ष सोबर की मला मेसेज मिळाला, मी येताना मला ज्यांनी मेसेज दिला त्यांना सांगितलं जाताना दारू पाडणार काय? तो म्हणाला हा पाडणार. आणि त्यांनी मला जाताना दारू पाजली आणि मग मी येत राहिलो. काही दिवस तो पाजत राहिला. आता मी 15 वर्ष सोबर आहे. हे शेअर केल्यानंतर प्रत्येकाला वाटतं हे चालतं, नाही चालत. मग कोणतरी म्हणतं अरे राहिला ना तो 15 वर्ष सोबर. तो 15 वर्ष सोबर राहिला, पण ही आयडिया करून 1500 लोक मेले असतील. अल्कोहोलिक्स अनॉनिमस हजेरी ठेवत नाही. त्यामुळे जे येऊन ही आयडिया वापरल्याने बाहेर गेले ते आपल्याला माहीतच नाही. तत्व कशासाठी आहेत एची? कारण आपण हजेरी घेत नाही, सक्सेस रेटचा अभ्यास करत नाही, काय केल्याने सक्सेस आहे, काय केल्याने फेलियर आहे त्याचा अभ्यास करत नाही. आपल्या तत्वात ते नाही. त्यामुळे जर ही आयडिया करून 90% तुला चल करून 150 लोक परत पिऊन मेले आणि एक टिकला तर आपल्याला टिकलेला दिसतो, कारण तो असतो आपल्याबरोबर. पण हे सांगतं आपलं काम आहे मद्यपाशातून मी मुक्त झालो. माझी स्टोरी अगदी थोडक्यात सांगायची. आणि मद्यपाशातून मी मुक्त झालो, जाताना व्यवस्थित दारूपासून लांब आहे असं दिसायचं. बरेच सभासद कसे, आता मीही राहायचो कसा पण पूर्वी, आता जरा ठीकठाक राहतो. तर त्याला आकर्षण वाटलं पाहिजे. आपला प्रोग्राम ऑफ अट्रॅक्शन आहे. मग
माझे वडील आता गेले म्हणून मी सांगतो शेअरिंगमध्ये, मी इतके वर्ष 17 वर्षात सांगितलं नव्हतं. माझे वडील सिने कलाकार होते. आम्ही मीटिंगला गेलो, सॉरी 12 स्टेप कॉलला गेलो की एक ओल्ड टायमर सांगायचा, अरे ये भी आता है, इसका बाप ऍक्टर आहे. प्रमोशन करायचंच नाही, हे प्रमोशन झालं की ऍक्टरचा पण पोरगा येतो. आमच्याकडे ठाण्यात मेंबर डॉक्टर आहे, तो 12 स्टेप कॉलला गेल्यावर दुसरा मेंबर सांगायचा, हे डॉक्टर आहे, ये भी आता है. डॉक्टर येतो म्हणून तू ये नाही, मध्यपाशातून बाहेर पडायचा मार्ग आहे, जो मला मिळाला तुला पण मिळेल, बस दॅट्स इट. सिंगलनेस ऑफ पर्पजचा तो अर्थ आहे. 5वी रूढी फार महत्वाची आहे. तथाकथित 12 स्टेप कॉल जो आपण करतो त्याच्या बाबतीत हे सातत्याने लक्षात ठेवायला पाहिजे. एक सांगतो, बिग बुक हे रूढी तयार व्हायच्या आधी, रूढी निर्माण व्हायच्या आधी लिहिलेलं आहे. त्यामुळे वर्किंग विथ अदर्समध्ये BW यांनी सांगितलं आहे, नो डाऊट, की कदाचित तुम्हाला दारूची बाटली घरात ठेवावी लागेल आणि ज्याला डिलेरियम ट्रेमर्स म्हणतात, ज्याला ट्रेमर्स आहेत की जो ऐकायच्या अवस्थेतच नाही, थरथरतोय, त्याला थोडी द्यावी लागेल. बिग बुक लिहिल्यानंतर रूढी तयार झाल्या. अशी थोडीशी देऊन काय नुकसान झालं, BWच्या घरात एकाने स्वतःला लटकावून घेतलं, असे सगळे अनुभव झाल्यानंतर ए काय करते, ए काय करत नाही, हे निर्माण झालं, रूढी निर्माण झाल्या. त्यामुळे आपण ए काय करते, ए काय करत नाहीचं पालन करायचंय, रूढी निर्माण जे आहेत त्याचं पालन करायचंय. बिग बुक मधला रिकव्हरीचा प्रोग्राम आपल्यासाठी आहे, त्याचं 100% पालन करायचंय. पण नवागताला तुला थोडी पाचतो हे आपण करत नाही. ए काय करत नाही मधला पहिलाच मुद्दा आहे की इनिशियल मोटिवेशन दारूपासून लांब राहण्यासाठी ए पुरवत नाही. 6, एच्या ग्रुपने एच्या नावाखाली दुसऱ्या कोणत्याही आर्थिक अथवा इतर भानगडीत पडू नये. भाषांतराची पार अगदी अशी करून टाकली. A group ought never endorse, finance or lend the A name to any related or outside enterprise म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की एनी स्वतःचं नाव दारूपासून लांब, मद्यपाशातून मुक्त करणाऱ्या कुठच्याही योजनेला एचं नाव द्यायचं नाही. म्हणजे मगाशी जे उदाहरण मी दिलं, आरईबीटी ही जी उपाययोजना आहे ही व्यसनातून मुक्त करणारीच उपाययोजना आहे. सेम काम करते ए सारखं दारूच्या बाबतीत, सिमिलर काम करते. पण आपण आरईबीटी बद्दल माहिती द्यायला इथे कोणालाही जागा द्यायची नाहीये ए मीटिंगमध्ये, हे 6वी रूढी सांगते. मी थोडक्यात ही 6वी रूढीवरती कोणाला तरी प्लीज तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायला बोलवा, फार महत्वाची रूढी आहे. पण मला पुढे पण जायचंय म्हणून मी थोडक्यात 1-2 उदाहरणं देतो. त्यामुळे अॅलोनॉन मेंबर ए मीटिंगमध्ये शेअर करू शकते का? नीट कान देऊन ऐका ही विनंती आहे. अॅलोनॉन मेंबर ए मीटिंगमध्ये शेअर करू शकते विशेष सभामध्ये, पण अपेक्षा काय आहे तर अॅलोनॉन मेंबरनी ए बाबत बोलावं, अॅलोनॉन बाबत बोलू नये. ॲज अ ऑब्झर्वर त्या अॅलोनॉन मेंबरला ए काय दिसली, कशी दिसली, तिचा कोण अल्कोहॉलिक, तिचा त्याचा बाप असेल तर त्याचा, बायको असेल तर तिचा, आई असेल तर तिचा मुलगा येतोय ए मध्ये आणि ए मुळे काय त्याचा फायदा झाला, हे तिने काय बघितलं ए बद्दल ते तिने सांगणं अभिप्रेत आहे. आपल्याला एचं माहिती लोकांपर्यंत पोचवायची आहे, अॅलोनॉनची नाही. त्यामुळे अॅलोनॉन बोलू शकते, बट एक्सपेक्ट, आणि हे मी नाही सांगत आहे, मी इथे उभं राहून जे काही बोलतो रूढींबद्दल जेव्हा केव्हा बोलतो ते पुस्तकात आहे, ते तुम्हाला दाखवू शकतो. मी माझ्या मनचं बोलत नाही, माझ्या मनचं लय जास्त माझ्याकडे असतं, पण ते इथेच ठेवतो मी. ॲडवायझरी ॲक्शन्समध्ये हे लिहिलेलं आहे. मी जो उल्लेख केला ॲडवायझरी ॲक्शनचा, त्याच्यामध्ये हा उल्लेख केलेला आहे. इन्व्हायटेड आउटसाईड स्पीकरनी काय बोलणं अभिप्रेत आहे. डॉक्टर बोलू शकतो ए मीटिंगमध्ये, पण डॉक्टरनी ए बाबत बोलायचे. ए बाबत म्हणजे काय, थोडक्यात स्टोरी सांगतो. आपले श्रीधर एम बऱ्याच लोकांना माहिती असतील, त्यांच्या 25व्या थँक्सगिव्हिंगला त्यांना मेसेज ज्या डॉक्टरनी दिला, डॉक्टर श्रीकांत जोशी ते आले होते आणि त्यांना बोलायला सांगितलं. त्यांनी सांगितलं, त्यांनी एका कार्पेंटरला, ते नवीन होते जेव्हा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून नवीन काम करायला लागलेले, त्यांनी एका कार्पेंटरला अवजारं त्याची घ्यायला पैसे दिले. कारण तो म्हणाला अवजारं असतील तर मी काम करेन आणि दारूपासून लांब राहीन, नुसतं कसं राहू. पैसे दिले, त्यांनी ते पैसे घेतले आणि दारू प्यायला. ते वैतागले, औषधोपचार फक्त त्याला दिला, व्यक्तिगत संबंध त्याची ठेवला नाही. काही काळ लोटला आणि तो पुन्हा त्यांना रस्त्यात भेटला, टापटीप व्यवस्थित, त्याचा तो किट, सगळं हत्यारांचा किट घेऊन चाललेला एकदम. त्यांना आश्चर्य वाटलं म्हणून त्यांनी थांबवलं. अरे तू आता मस्त आहे, टापटीप आहे, व्यवस्थित आहे.
कसं काय रे? तो म्हणतो मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणून एका फेलोशिपमध्ये जातो ना, त्याच्यामुळे मी दारूपासून आता लांब आहे आणि माझं व्यवस्थित चाललंय. त्यांना आकर्षण वाटलं की मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ह्याला मदत पुरवायचा प्रयत्न केला आणि काही फायदा झाला नाही. पण हा कुठे जातो अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये, तिकडे हा गेला आणि आता मस्त झालाय. म्हणून ते एच्या मीटिंगला आले आणि जवळपास 90 मीटिंग त्यांनी केल्या. ही स्टोरी त्यांनी स्वतः मध्ये बोलताना सांगितली. हे डॉक्टरकडनं आपल्याला अभिप्रेत आहे. डॉक्टर हितचिंतक जो बाबत बोलेल तो मीटिंगमध्ये हे बोलू शकतो ना, की ते डोक्यात ठीक होतं आणि मग डोपामाइन. अरे हल्ली आपले सभासद पण डोपामाइन बद्दल बोलतात. काय सगळे डॉक्टर नाही बोलू शकत. तो आमंत्रित डॉक्टरला आयडिया द्यायचे. पहिली गोष्ट तो मित्र असेल याचा तरच बोलवायचं आहे. याची माहितीच नसेल त्याला तर माहिती द्यायची आहे. आधी मित्र करून घ्यायचं आहे, मीटिंगमध्ये बोलवायचे ऑब्झर्वर म्हणून. मग याचा मित्र झाल्यानंतर त्याला इथे बोलायला उभं करायचं. आज काय डॉक्टर बोलले माहिती नाही, मी बाहेर उन्हाळ्या करत होतो. 7वी रूढी हे बरंच आहे या बाबतीत. पैसा, प्रतिष्ठा, स्वतःचा मोठेपणा वगैरे त्याबाबत बरेच अनुभव सांगता येतील. प्लीज कोणाला तरी 6वी रूढीसाठी स्पेसिफिकली बोलवा. प्रत्येक एच्या ग्रुपच्या सभासदांनी दिलेल्या देणग्यातूनच स्वतःचा खर्च भागवावा, बाहेरून मिळणारी मदत घेऊ नये. पहिली गोष्ट, आपण जे बॅनर्स पोस्टर्स छापतो, दारू तुमची समस्या आहे का, ते बघा तिथे छापल्याबरोबर मागे. फॉर फ्री हेल्थ. अल्कोहोलिक्स अनॉनिमस फ्री नाही आहे. हे मला सुद्धा लक्षात यायला 2022 मध्ये एका जुन्या सभासदाची जाम 1.5 तास वादावादी केली. मी हे छापण्याच्या समर्थनात होतो, तो विरोधात होता. आणि जाम खडाजंगी केल्यानंतर मला ही जाणीव झाली की तो म्हणतोय ते बरोबर आहे. ओपन माइंड ह्याला म्हणतात की मलाच सगळं कळतं नाही, दुसऱ्याला कळतंय त्याच्याबद्दल विचार करून तो बरोबर आहे. माझा जो विश्वास होता 2009 पासून 2022 पर्यंत तो त्यांनी मोडला. अल्कोहोलिक्स अनॉनिमस फ्री नाहीये, मेसेज फ्री आहे. आपण मेसेज फ्री कॅरी करतो, त्याचे पैसे घेत नाही. 8व्या रूढीत आपण ते बघू, याच्या पुढच्या रूढीत आपण मेसेज फ्री कॅरी करतो. पण मीटिंग जर फ्री आहे तर आपल्या मीटिंगच चालणार नाही. किटी बॉक्स फिरतो त्याच्यात आपण पैसे टाकतो ना, स्वेच्छेने टाकतो, म्हणजे फ्री नाहीये, बाय चॉईस टाकतो. स्वेच्छा योगदानातनं आपण मुक्त आहोत. तेच आपल्या प्रस्तावनेत देखील म्हटलेलं आहे. देर आर नो फीज ऑर ड्यूज बट वी आर सेल्फ सपोर्टेड थ्रू आवर ओन कॉन्ट्रीब्युशन. त्यामुळे हे जे आपण छापतो ना फॉर फ्री, हे मी बघितलेलं. आणि मला जेव्हा पहिल्यांदा, मी स्वतः केलेलं आहे, मात्र मला पटत नव्हतं तरी सुद्धा मी मध्ये आलो, बसलो, किटी बॉक्स फिरला. काही महिने लांब होतो दारूपासून. बाजूच्या मेंबरने असं कोपर मारलं, टाक ना. तर मी म्हटलं फ्री आहे ना. मग मी स्वतः ग्रुपची मीटिंग चालवायला लागलो. मग मला वॉशर सापडायला लागले नळाचे. 1 10ची अर्धी नोट या मीटिंगला, 1 10ची अर्धी नोट पुढच्या मीटिंगला. त्याबाबत पण एक गैरसमज आहे. तो खरं 6व्या रूढीतला आणि 7व्या रूढीतला कॉमन भाग आहे. तो म्हणजे कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व आहे. कॉर्पोरेट पॉवर्टीचा अर्थ काय आहे? फादर फ्रान्सिस ऑफ असिसी यांचं तत्व BWI उचललं. कॉर्पोरेट पॉवर्टी याचा अर्थ काय आहे की भरपूर पैसा आला पाहिजे, भरपूर पैसा, भरपूर लाखो करोडो रुपये आले पाहिजेत. आणि मेसेज कॅरी करायसाठी ते खर्च झाल्यानंतर शिल्लक शून्य पाहिजे, शून्याच्या आसपास. शिल्लक शून्य इज द प्रिन्सिपल ऑफ कॉर्पोरेट पॉवर्टी. आपण काय करतो, याने गरीब राहायला पाहिजे. हे जुन्या सभासदांनी पसरवलेले गैरसमज आहेत. जुने म्हणजे तुम्ही नाही, तुमच्यापेक्षा जुने. मी थांबतो, 5 मिनिटं द्या फक्त मला. अरे 1:20 पर्यंत वेळ आहे. हां बर. तर 100%. तर कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व आहे. त्यामुळे होतं काय, मी मगाशी बोललो ना की आमच्या ग्रुपची मीटिंग होते, त्या शाळेने आम्हाला सांगितलं 9:30 वाजता घरी जायचं, पुढे वेळ मिळणार नाही. का? कारण आम्ही भाडं देत नाही. हे फुलना फुलाची पाकळी म्हणजे स्वतःला चू आणि लोकांना चू बनवायचे धंदे आहे की आम्ही देतो 5,000 10,000 फुलना फुलाची पाकळी. एवढाच हॉल आहे आमचा मीटिंग हॉल, जो आमच्या होम ग्रुपचा आहे. एवढ्या हॉलचं भाडं बाजारभाव काय असेल आज बाजारात, विचार करा तुम्ही. तर भाडं देणं अपेक्षित आहे म्हटल्यानंतर लोक आपल्याला नाचवणार नाही. उद्या येऊ नको, ख्रिश्चन शाळा असेल तर क्रिसमस आहे, हिंदू शाळा असेल तर दिवाळी आहे, अमुक शाळा असेल तर तमुक आहे, येऊ नको मीटिंगला, हे आपल्याला कोणी सांगू शकणार नाही. जर आपण भाडं दिलं तर आम्ही सांगू तुमचं आहे, आम्हाला पर्यायी जागा द्या, आमची मीटिंग होणार, आमची मीटिंग बंद राहत नाही. का? आपण भाडं देत नाही. भाडं का देत नाही? कारण गरीब राहायला पाहिजे, हा एक मोठा गैरसमज आहे. सगळा खर्च झाल्यानंतर गरीब राहायला पाहिजे.
मग काही लबाड लोक काय करतात, गरीब राहायला पाहिजे एकीकडे सांगतात आणि दुसरं म्हणजे ग्रुपकडे पैसा राहील तो FD मध्ये टाकतात. त्याच्यामुळे पुन्हा कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व तिथे लागू होतं. 30-60-10. GSO काय कामच करत नाही, ट्रस्टीज काय मजा मारतात. पुन्हा मी सांगेन, पहिलं सेवा तत्व काय सांगतं की सामूहिक सत्सद्विवेकाकडे सगळे अधिकार आहेत. मी पूर्वी वेगळ्या प्रकारे म्हणायचो की विश्वस्त हे नोकर आहेत, आपण मालक आहोत, पण त्याचा अर्थ लोक वेगळं लावायला लागले म्हणून मी तसं सांगायचं बंद केलं. तर त्यामुळे काम नीट होत नसेल तर मालक जबाबदार असतो, नोकर जबाबदार नसतो. त्यामुळे GSO काम करत नाही म्हणू नका. किटी बॉक्समध्ये मी बरेच वेळा सांगायचो, पोटाला चिमटा बसेल एवढे पैसे किटी बॉक्समध्ये टांबा. किमान निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह विचारामुळे की साला माझ्या पैशाचं काय करतात म्हणून तरी मी बिझनेस मिटिंगला बसेल. हे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नाही आहे. त्यात कृतज्ञता अध्यात्म काही नाही आहे, पण किमान ते तरी करा असं मी सुचवायचं. आपले AAWS MRSS त्यांच्या खजिनदाराच्या थँक्स गिव्हिंगला मला बोलवलेलं, त्यानंतर परत नाही बोलवलं. तर त्यांनी माझ्या शेअरिंगच्या आधी येथील पैसा मला विषय होता. माझ्या शेअरिंगच्या आधी त्यांनी अनाऊन्स केलं की पर्सनल कॉन्ट्रीब्युशन एवढे रुपये आणि किटी बॉक्स मधले एवढे रुपये. पर्सनल कॉन्ट्रीब्युशन किटी बॉक्सपेक्षा जास्त होती. माझ्या शेअरिंगमध्ये मी सांगितलं, ज्या दिवशी किटी बॉक्सचा आकडा हा पर्सनल कॉन्ट्रीब्युशनपेक्षा जास्त असेल ना, त्या दिवशी याला अध्यात्म समजलं असं आपल्याला म्हणता येईल. पैसा आणि अध्यात्म एका ठिकाणी येते, त्याला किटी बॉक्स म्हणतात. त्याच्यात अध्यात्माचा कोणता भाग येतो किटी बॉक्समध्ये, तर कृतज्ञता. कृतज्ञता हा भाग तिकडे येतो की माझा जीव एमुळे वाचलाय, तर मला पोटाला चिमटा, माझ्या मागण्या बाजूला ठेवून मला एच्या किटी बॉक्समध्ये पैसा टाकता आला पाहिजे. गरजा तर नाही बाजूला ठेवतायत. त्यामुळे मी येतो टॉप टिप इस्त्रीचे कपडे घालून, चप्पल जस्ट 1000-1500 रुपयाची घेतलेली असते, मोबाईल फोन कर्ज काढून 1.5 लाखाचा घेतलेला असतो. किटी बॉक्समध्ये मात्र मी 5 रुपये टाकतो. माझ्या ग्रुपला भाडं देता आलं पाहिजे, आज ना उद्या कधीतरी. लगेच होणार नाही, कारण एवढा हॉल जर भाड्याने घ्यायचा तर हवा निघणार, पण आज ना उद्या होऊ शकेल जर मी पैसे देत राहिलो तर. BW यांनी कुठेतरी लिहिलेलं मी वाचलं की आज ना उद्या प्रत्येक A मेंबरला बिग बुक फुकट देता आलं पाहिजे. की आला दिलं फुकट, का नाही देऊ शकत. मी मध्यंतरी PDF पाठवलेलं, तर आपले नवी मुंबईचे विश्वस्त कोण अरुण एम, त्यांनी मला फोन केला की अरे आम्हाला असले धंदे करू नको, GSOचं इन्कम बिग बुक आणि याच्यावरती अवलंबून आहे, GSOचा कारभार त्याच्यावर अवलंबून आहे काही प्रमाणात, ते असे धंदे करू नको. तर मी म्हटलं ओके सॉरी, पण का अवलंबून आहे, कारण आपण 30-60-10 करत नाही. 30-60-10 करत नाही, किटी बॉक्समध्ये पैसे जमा होत नाहीत, भाडं देऊ शकत नाही. माझा अनुभव सांगतो, मी काय वेगळा नाही आहे बऱ्याच लोकांपेक्षा. एक मीटिंग होती, एक कार्यक्रम होता जनजागृतीचा, त्यासाठी पैसे उभे करायचे होते. इंटरग्रुपच्या ट्रेजररनी फिरवले, जमा झाले नाही, पुन्हा फिरवले, जमा झाले नाही. मग तो म्हणाला कोणाला पर्सनल द्यायचेत का, आपल्याला करायचे यार एवढे, कोणाला पर्सनल द्यायचे का. मी हात वर केला, मी 500 रुपये देईन. मागून अशी टाकतन एका ओल्ड टायमरनी दिली ना फाटकन माझ्या डोक्यावरती, कारण मैत्री होती आमची. म्हटलं काय आलं, म्हटलं किटी बॉक्स फिरला तेव्हा का नाही टाकले रे 500. सगळ्यांना कळलं पाहिजे मी 500 दिले, किटी बॉक्समध्ये कोणाला काय कळणार आहे. त्यामुळे आध्यात्मिक चिमटा तिथे आहे. माझं कृतज्ञतेची खरी परीक्षा कोणालाही कळणार नाही, फक्त मला कळतं. ही कृतज्ञता मध्ये म्हटलं ना, स्पिरिटस कॉन्ट्रा स्पिरिटम. दारू ही आध्यात्मिक जी उन्नती आहे, तशीच नकारात्मक एनर्जी, म्हणजे जर आध्यात्मिक पॉझिटिव्ह एनर्जी कार्यक्रम देतो तर तेवढीच पॉवरफुल नकारात्मक एनर्जी दारू देते. 8 मेंबर एक मीटिंगमध्ये बसलेला आणि मीटिंग चालू होती, किटी बॉक्स फिरला. त्यांनी खिशातनं अशी थप्पी काढली, 500ची नोट त्यात टाकली. अरे म्हटलं हा खरा कार्यक्रमावर आहे. नशेमध्ये होता, त्यांनी सगळे पण पैसे टाकले असते जर मी नुसतं त्याला बोललो असतो ना, क्या भाई आपकी वजह से सब है. हेच आध्यात्मिक उन्नतीमुळे मला शक्य झालं पाहिजे. माझ्या गरजा भागल्यानंतर याला मी किती देऊ शकेन. वेळ आणि पैसा हे पण 7व्या रूढीबाबत एक कॉमन वाक्य असतं, तू वेळ नाही देऊ शकत असेल तर पैसा दे. आई शपथ, लय डेंजर. वेळ आणि पैसा. काल आमच्या आंतरसमूहाच्या पदाधिकाऱ्याला भिका मागाव्या लागल्या. आमच्याकडे ठाणे म्युन्सिपल ट्रान्सपोर्टच्या बसेसमध्ये स्टिकर लावायचे होते, या रे प्लीज, या रे प्लीज, या रे, जसं काय त्याच्या पोरीचं लग्न आहे. वेळ आणि पैसा दोन्ही मला देता आला पाहिजे. पुढे जातो, 2 मिनिटं माझ्याकडे. 3 रूढी राहिल्यात. याने कधीच धंदेवाईकपणा करू नये, मात्र आमची सेवा केंद्रे विशेष नोकर ठेवू शकतात. थोडक्यात काय आहे की 12 स्टेप वर्क ज्याला म्हणतात हे करायचं. मी पैसे घेतले नाही पाहिजेत.
शेअरिंग करायचे पैसे मी घेत नाही, कोणाला स्पॉन्सर करायचे असतील त्याच्याकडनं पैसे मी घेत नाही, एखाद्याला मेसेज द्यायला मी जातो त्याकडनं मी पैसे घेत नाही. तर ह्याचे कुठचे पैसे मी घेत नाही, मी म्हणजे सभासदांनी घेऊ नये असं अपेक्षित आहे. एबीटीचं उदाहरण देतात की ते BW मेसेज द्यायला आले, ऑक्सफर्ड ग्रुपचा स्वतःचा खर्च करून आले. BW कुठच्या तरी कार्यक्रमाला त्यांच्या व्यावसायिक कामाला गेलेले, गडबड झाली, डॉक्टर बॉबचा नंबर मिळाला, ते डॉक्टर बॉबला भेटायला गेले, स्वतःच्या पैशाने गेले. तर जे मी 12 स्टेप कॉल आणि इतर मेसेज देण्याचं काम आणि स्पॉन्सीला कार्यक्रम सांगण्याचं काम करतो, त्याचे मी पैसे घेणं अपेक्षा नाही आहे. पण आंतरसमूहात मॅनेजर लागतो. अमेरिकेला मी गेलेलो, तिथे काही ग्रुपचे पण मॅनेजर आहेत. ग्रुपची जागा त्यांनी भाड्याने घेतलेली आहे, दिवसभर त्यांच्याकडे ती भाड्याने उपलब्ध असते. तर कोणी आला इन्क्वायरीला म्हणून त्यांनी मॅनेजर ठेवलेला आहे. आपल्या इकडे आंतरसमूहात मॅनेजर ठेवायचे वांदे असतात, ग्रुपचं दूरची गोष्ट आहे. त्यामुळे मॅनेजरचा पगार आंतरसमूहाचा कुठून येतो? ग्रुप 30-60-10 करतो त्यात येतो. त्यामुळे अपेक्षित हे आहे की मार्केटमध्ये साजेसं या कामाला साजेसा माणूस ठेवायचा. आणि मग तो सभासद जरी ठेवला तरी त्याला हे नाही सांगायचं हे तू सभासद आहे, तुझा जीव वाचलाय, पगार घेऊ नको. नाही, आमच्याकडे एक मॅनेजर करायचा, ते पगार घ्यायचा आंतरसमूहाकडनं आणि तो सगळा किटी बॉक्समध्ये टाकून द्यायचा, तो त्याचा चॉईस. पण पगार मार्केटच्या हिशोबाने द्यायला पाहिजे आणि माणूस मार्केटच्या हिशोबाने ठेवायला पाहिजे, वशिल्यातनं नाही. नाही तर कसं आहे, पैसा जर उद्या आपण आंतरसमूहाच्या मॅनेजरला 20,000 पगार द्यायला तयार झालो, मग जो भाई ओल्ड टायमर ज्याची चालते त्या ह्याच्यामध्ये तो स्वतःच्या ओळखीचा ठेवणार, तेही नाही करता कामा. बाकायदा आपल्या इथे आता हे मारतील मला नक्की माहिती नाही, चौकशी करा नंतर. निकष दिले होते GSO मध्ये एम्प्लॉई ठेवायचे, काही निकष दिले होते आणि वयाचा निकष होता. चला मला नोकरीची गरज होती, मी 55 वर्षाचा आहे, पण 45 वयाचा निकष होता. पण ऍक्च्युली ठेवला तो त्या निकषात बसतोय की नाही असं काहीतरी माझ्या कानावर आलेलं आहे. मी गॉसिप करत नाही असं म्हणत नाही. एनिवे, तर सगळे निकष फॉलो झाले पाहिजेत आणि चांगला एम्प्लॉई ठेवायला पाहिजे, कारण तो ची माहिती देणार आहे. सभासद जर मॅनेजर म्हणून नोकरी करत असेल तर तो मेसेज नोकरीच्या वेळेत देऊ शकत नाही, फक्त माहिती देऊ शकतो. माहिती देणं आणि मेसेजमध्ये स्टोरी सांगणं गोष्टी वेगवेगळ्या आहेत दोन्ही. 9वी पायरी, संघटना अशा स्वरूपात असू शकत नाही, पण आमची सेवा केंद्रे वगैरे वगैरे. थोडक्यात सांगतो, 9वी रूढी सांगते काय की कोणाचंही कोणावर अधिपत्य नाही. म्हणून तुमच्या ग्रुपमध्ये लफडे असतील तर तुम्ही तत्वांची माहिती करा आणि ते सॉर्ट आउट करा. GSOला पत्र पाठवणं आणि GSOकडनं उत्तर अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. GSO उत्तर पण देणार नाही तुम्हाला की आमच्या इकडे असं एका समूहाने रूढी मोडली, काय वाटतं. GSO फक्त तत्व सांगेल तुम्हाला की तुम्ही जो विषय सांगितलाय त्याबाबत तत्व हे म्हणतं. रूढी मोडल्या त्यांनी येस, किंवा त्यांना असं करायला पाहिजे येस, असं काही ते लिहिणार नाही, कारण एव्हरी ग्रुप इज ऑटोनॉमस. त्यामुळे प्रत्येक समूह हा स्वायत्त आहे. त्यामुळे त्याला शिक्षा नाही, त्याला कोणी कान धरून सांगणार नाही की हरामखोर तू रूढी मोडले. कुठेतरी एका ठिकाणी मी वाचलेलं होतं, ते त्याला काढूनच टाकलं. आपल्याकडे हळूहळू जास्तीत जास्त आपण सॉफ्ट होत चाललोय की जर एखादा समूह सातत्याने रूढी मोडत असेल तर आंतरसमूह त्याचं अफिलिएशन काही ठराविक पिरियडसाठी रद्द करू शकतो. असं कुठेतरी 100% मी वाचलेलं आहे, पण ते आता कुठेच सापडत नाहीये, म्हणजे नाही असं समजा तुम्ही. तर थोडक्यात काय, प्रत्येक समूह आंतरसमूह स्वायत्त असल्यामुळे कोणी कोणाला शहाणपणा शिकवू शकत नाही, कोणी कोणाला विचारायची गरज नाही. तुम्ही ची तत्व समजून स्वतः काम करायचंय आणि त्याबाबत चर्चा करायचीच असेल तर समूहाबाबत चर्चा आंतरसमूहात होऊ शकते, आंतरसमूहाबाबत चर्चा होऊ शकते, पण निर्णय कोणी तुम्हाला देणार नाही. हा त्याचा अर्थ अगदी इन शॉर्ट आहे. 10वी रूढी, बाहेरच्या कोणत्याच विषयावरती मत व्यक्त करत नाही जाहीरपणे. बाहेर आपण वर्गामध्ये बोलताना आपण आपला अनुभव म्हणून सांगू शकतो, पण सहसा बोलू नये. बाहेरच्या कुठच्याच विषयावरती आपण मत व्यक्त करत नाही. अप्रत्यक्षपणे तसं जरी झालं तरी मग लय फटके पडतात. आपण आपले GSOच्या अध्यक्षा होत्या अमेरिकेतल्या, त्या इंडियात आलेल्या एका कार्यक्रमाला, आणि नाव सांगितल्याशिवाय एक्झॅक्ट काय मी म्हणतोय कळणार नाही म्हणून सांगतो. त्यांचं नाव मॅकडॉवल होतं आणि पत्रकारांनी लेख छापला, मॅकडॉवल वर्सेस मॅकडॉवल. म्हणजे काय, मॅकडॉवल दारू वर्सेस मॅकडॉवल एका अध्यक्षा, म्हणजे दारू विरुद्ध अध्यात्म. आणि त्या कंपनीने केली केस, वर पण केली आणि त्या वर्तमानपत्रावर केली आणि लय लफडा हँडल करायला लागला आपल्याला. त्यामुळे बाहेरच्या विषयावरती आपण मत व्यक्त करायचं नाही. आणखीन एक अनुभव सांगतो त्याबाबत. आम्ही पोलीस कमिशनरला एक पत्र लिहिलेलं आमच्या PI चेअरमननी ठाण्याच्या, आणि
सांगितलेलं की आम्ही दारूविषयी आमचं काही मत नाही आणि आम्ही फक्त दारुड्याला मेसेज देतो. पत्रव्यवहार करताना पण विचार करायचा की आपण बाह्य विषयाबद्दल बोलत नाही. पोलीस कमिशनरनी बोलवलं आणि तो पोलीस कमिशनर अमराठी होता, त्यामुळे इंग्लिशमध्ये त्यांच्याशी बोलायचं होतं. मी नवागत, मला ओढून आणलं आणि पुढे केला, वाघाच्या घशात ढकलला. त्यांनी अशी झाड झाडली माझी. तो म्हणाला, अकॉर्डिंग टू आवर कॉन्स्टिट्यूशन दारूबंदी करणं हेच आपलं काम आहे अख्ख्या देशाचं, फक्त ते स्टेट वाईज जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे प्रत्येक राज्याने ठरवायचंय, म्हणून ते पूर्ण देशात अजून दारूबंदी झालेली नाही. आणि तुम्ही साला म्हणता दारूविषयी आमचं काहीच मत नाही, दारूबंदीविषयी, गेट आउट. तर मी म्हटलं, अरे साहेब असं नाही, वी डू नॉट एन्डोर्स ऑर ऑपोज असं आहे. मी मग त्याला काढून इंटरनेटवरती A.org वरचं दाखवलं. तो म्हणाला, मग पुन्हा रिफ्रेश करून पुन्हा लेटर मला द्या. पण हे झापलं का त्यांनी? कारण पत्रव्यवहार करताना आपण बघत नाही. आपल्याकडे PI किट पूर्वी यायचं, त्या ह्याच्यात पत्रव्यवहार कसं करावं, काय करावं हे सांगितलं जायचं. 11वी रूढी आणि 12वी रूढी, सॉरी 21चा वेळ दिलेला तोही संपलेला आहे. अनामिकतेबद्दल बरंच काही बोललं जातं, त्यामुळे नाही बोललो मी, त्यासाठी सॉरी, वेळेत संपवू शकलो नाही. बोलायला संधी दिली, धन्यवाद. आपल्याला प्रोग्राम आता 2 वाजेपर्यंत आपल्याला ओळखायचं आहे. तीन प्रश्न होते, आता एक सूचना मागे घेतो. एक म्हणजे किती किलोमीटर